नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक, अरहत, सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी, धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, द सिंबल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका यांच्या प्रति मंगलाची कामना, त्याचप्रमाणे नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक, उपासक, उपासिका यांच्या प्रति सुद्धा मंगलाची कामना करतो। संयुक्त गाथेच्या एका उदान गाथेनं आज विशेष धम्मदेसना म्हणून सावन पौर्णिमेचे महत्व, सावन पौर्णिमेचे महत्व म्हणून विशेष धम्मदेसना मी नेहमी सांगत असतो की बौद्धांचे खरे सण उत्सव 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे। त्या पलीकडे बौद्धांचे कुठलेही सण उत्सव नाही आणि या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा या बुद्धाच्या जीवनाशी संबंधित निगडित आहे आणि म्हणून या पौर्णिमेचा एक इतिहास सुद्धा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला आपल्या घरचे कुठलेही मंगल कार्य करू नये, गृहप्रवेश असेल, म्हणजे कुठलेही कार्यक्रम असेल, कारण 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा हे आपले खरे सण उत्सव तर आहेच आणि या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला जर आपण आपले घरगुती कार्यक्रम ठेवत असू तर विहाराचे, बुद्ध विहाराचे महत्व कमी होईल। आपण 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेचा जो संपूर्ण दिवस आहे हा बुद्ध विहारासाठी खर्च केला पाहिजे, बुद्ध विहारामध्ये व्यतीत केला पाहिजे असं मला सांगायचं आहे। या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला सर्व बौद्ध राष्ट्रामध्ये सरकारी सुट्टी असते आणि या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा आपण सण उत्सवासारख्या साजऱ्या करावा। जर या भारतातील ख्रिश्चन बांधव, जर या भारतातील मुस्लिम बांधव हिंदूंचे ब्राह्मणी सण साजरे करत नाही तर आपण ते सण का साजरे करावे? रक्षाबंधन नावाचा सण जगाच्या पाठीवर कुठेही साजरा होत नाही। रक्षाबंधन हा सण फक्त आणि फक्त भारतातच साजरा होतो। मग काय देश विदेशामध्ये ज्या बहिणी आहे, स्त्रिया आहे, त्यांचं रक्षण कोण बरं करतं? म्हणून आपण 22 प्रतिज्ञा घेतल्याच्या नंतर आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याच्या नंतर आपला हिंदू धर्माशी काहीही संबंध राहिला नाही, हिंदू धर्माच्या 33 कोटी देवी देवतांशीही संबंध राहिला नाही आणि हिंदू धर्माच्या सणाशी, उत्सवाशीही काही संबंध राहिला नाही आणि त्यातही हिंदू धर्माच्या प्रथा, रीतिरिवाज, परंपरा, रूढी, दशक्रिया याच्याशी आपला काही संबंध राहिलेला नाही। पिंडदानाशी आपला काही संबंध राहिला नाही। 22 प्रतिज्ञेचं पालन करणारा सच्चा भीम अनुयायी आणि खरा बौद्ध आहे। 22 प्रतिज्ञा ह्या माणसाला सम्मादिट्ठी, सम्यक दृष्टी प्रदान करणारे आहे आणि म्हणून 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा या बुद्धाच्या जीवनाशी निगडित आहे आणि म्हणून आजच्या या अनुषंगानं, या सावन पौर्णिमेच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीच्या एका भाषणामध्ये जे बाबासाहेबांचं कथन आहे
मी प्रत्येक पौर्णिमेला ते कथन व्यतीत करत असतो, सांगत असतो की बाबासाहेबांनी जे पौर्णिमेचं महत्व सांगितलं आहे की पौर्णिमेच्या प्रशांत वातावरणामध्ये चंद्राच्या शीतलतेने मनुष्याला आपल्या कार्यांचे गांभीर्यपूर्वक सिंहावलोकन करण्याची जी संधी उपलब्ध होते, हेच पौर्णिमेचे वैशिष्ट्य आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे आहे. तर या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेचं एक महत्व म्हणून आज सावन पौर्णिमा, या सावन पौर्णिमेचं सुद्धा एक विशेष महत्व आहे. सावन पौर्णिमेचं पहिलं महत्व म्हणजे भगवान बुद्धांची महाउपासिका मिगार माता विशाखा हिने तथागत सम्यक संबुद्धाला श्रावस्तीच्या पूर्वाराम महाविहारामध्ये 8 वरदान मागितलेले होते. तर ते सुद्धा या सावन पौर्णिमेला. दुसरी गोष्ट, या जी वस्त साटिका वर्षावास जे आहे, तर या वर्षावासामध्ये जी चिवरदानाची परंपरा, जे वस्त्र साटिका, या पावसाळ्यामध्ये एक वस्त्र साटिका म्हणजे एक अधिकचं वस्त्र विशाखा मातेनं भिक्खू संघाला ते 8 वरदानामध्ये ते पारित करून घेतलं भगवान बुद्धाने. जे विशाखाने जे 8 वरदान मागितले ते स्वतःकरिता मागितले नाही, तर ते भिक्खूंच्या भिक्खुनींच्या हिता सुखाकरिता मागितले. म्हणून आज भिक्खू संघामध्ये, भिक्खुणी संघामध्ये जे भिक्खूला नवीन चिवर धारण करायला मिळते, त्याच्यामध्ये जीवक आणि मिगार माता विशाखाचं खूप मोठं योगदान आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे हे 8 वरदान जरी असले तरी हे एक प्रकारे भिक्खूंना मिळवून दिलेलं आरक्षणच आहे. विशाखा मातेनं नवीन चिवर दान करू इच्छिते. हे सगळ्या 8 गोष्टी मी पुढे सांगणार आहोत. तर विशाखा मातेने जे 8 वरदान मागितले हेच ते सावन पौर्णिमेला मागितलेले होते. तर त्याच्यामध्ये 8 वरदानामध्ये जे विशाखा मातानं पहिलं वरदान मागितलेलं आहे की जे वस्त्र साटिका म्हणजे पावसाळ्यामध्ये भिक्खूला अधिकचं वस्त्र साटिका म्हणा किंवा चिवर म्हणा ते दान करण्याची अनुमती मला हवी, हे भगवान बुद्धाकडे तिने प्रथम वर मागितला. दुसरा वर विशाखा मातेनं मागितलेला आहे, ते मी आधी सुद्धा एका प्रवचनामध्ये मांडलेलं आहे. सावन पौर्णिमा आहे म्हणून ते पुनश्च त्याची पुनरावृत्ती करतो. आगंतुक भिक्खू म्हणजे एक अचानक भिक्खू, पाहुणा भिक्खू आपल्या गावात नगरात या श्रावस्तीला जर आला तर त्याला भोजन भिक्षाटन करतेवेळी भरपूर विलंब होईल आणि भोजनाची वेळ चुकून जाईल. म्हणून विशाखा मातेनं जो बुद्ध विहारामध्ये, गावानगरामध्ये, श्रावस्तीमध्ये जो काही भिक्खू येईल आगंतुक पाहुण्यासारखा, तर त्याला त्याची भोजनाची जाग्यावर व्यवस्था, बुद्ध विहारात व्यवस्था, असं तिने वरदान मागितलेलं आहे. तिसरं वरदान विशाखा मातेने बुद्धाला मागितलंय की जो भिक्खू बाहेर प्रवासासाठी जातो, प्रवासाकरिता निघतो, प्रचारा प्रसाराकरिता, वाटेमध्ये गाव लागलं नसल्यामुळे मधामध्ये त्याच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते, म्हणून जो प्रवासात जाणारा भिक्खू आहे, प्रवासाला जाणारा भिक्खू आहे, त्याला सुद्धा मी भोजनदान देऊ इच्छिते. आजही काही आमच्या श्रद्धावान उपासिका, आम्ही रेल्वेने प्रवास केला तर आमच्या सोबत शिदोरी बांधून देत असतात, भंतेजी आपण रेल्वेमध्ये आपला वेळ झाला तर भोजन करावं. आणि तिसरं की जो आजारी भिक्खू आहे, रोगी रुग्ण भिक्खू आहे, बिमार भिक्खू आहे, जो चारिका भिक्षाटनाला जाऊ शकत नाही, तर त्या आजारी भिक्खूला सुद्धा बुद्ध विहारात त्याची व्यवस्था करून त्याला जाग्यावरच भोजन व्यवस्था करू इच्छिते. हे विशाखा मातेचा वरदान आहे, बुद्धाला मागत. आणि जो रोगी आजारी रुग्ण भिक्खू आहे त्याची सेवा करणारा जो दुसरा भिक्खू आहे त्याच्याही भोजनाची, रोगी भिक्खूंची आणि त्या रोगी भिक्खूंची सेवा करणाऱ्या भिक्खूंच्या सुद्धा भोजनाची व्यवस्था आम्ही जाग्यावरच विहारात करील, असं ते वरदानामध्ये आहे. आणि 6वं जे वरदान आहे की जे आजारी भिक्खू आहे किंवा भिक्खुनी आहे, तर त्या आजारी भिक्खू आणि भिक्खुनीला भेषज म्हणजे औषधी दान, अष्टपरिस्कार आणि चतुपरिस्कारामध्ये भेषज दान आहे. भेषज म्हणजे औषधीचं दान सुद्धा देऊ इच्छिते. हे 6वा वरदान विशाखा मातेने बुद्धाला मागितलं आहे. म्हणजे आजारी भिक्खूला भेषज नाथ, भगवान बुद्धाला भेषज गुरु म्हणतात, भेषज नाथ म्हणतात. आजही जे बैद्यनाथ मंदिर आहे, बैद्यनाथ मंदिर हे प्राचीन बुद्ध विहार आहे,
हे भैषज्यनाथ आणि वैद्यनाथ हे बुद्धाचंच नाव आहे. भैषज्यनाथ, वैद्यनाथ, लोकनाथ. तर हे या भिक्खूला म्हणजे भिक्खू आणि भिक्खुनीला, आजारी भिक्खूला औषधी दान देऊ इच्छिते. आणि 7वा आहे की भिक्षूला म्हणजे यवागू म्हणजे पातळ खिचडी किंवा खिरीचं दान देऊ इच्छिते. म्हणजे एखादी रोगी भिक्खू असेल तर त्याचा रोग लवकर बरा व्हावा. एखादा रोगी भिक्खू असेल तर त्याचा रोग लवकर बरा व्हावा म्हणून त्याला जे रोग बरा करण्यासाठी एक औषधी समान एक भोजन यवागू सुद्धा देऊ इच्छिते. काही ठिकाणी खिरीचा उल्लेख केलेला आहे. आणि 8वं वरदान विशाखा मागत आहे की जे भिक्खुनीला, कधी कधी ह्या भिक्खुनी नदीवर आंघोळ करायला जातात आणि कुठल्या तरी स्त्रिया त्यांची हसी मजाक करतात. तरुणपणात चिवर कशाला घेतलं, म्हातारपणामध्ये घेतलं असतं, त्याच्यामुळे भिक्षुणींची निंदा करतात, उपहास, चेष्टा मस्करी करतात काही स्त्रिया नद्यांवरच्या. म्हणून भिक्खुनीला सुद्धा ते वर्षावासामध्ये ते जे काही वस्त्र असेल ते दान देऊ इच्छिते. म्हणजे सरळ चिवर दान देऊ इच्छिते असं म्हटलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने हे 8 वरदान विशाखा मातेनं मागितले होते श्रावस्तीच्या पूर्वाराम महाविहारामध्ये. आणि ही विशाखा भगवान बुद्धांची महाउपासिका आहे. आणि या विशाखाला असंच महाउपासिका म्हणत नाही, कारण विशाखा ही 7 वर्षाची असतानाच सोतापन्न झालेली होती. तिच्या आईचं नाव सुमना देवी, वडिलाचं नाव धनंजय सेठ आणि मेंढक श्रेष्ठीची ती कन्या होती. भद्रिय नगरीचा हा परिवार होता. साकेत अयोध्याला आलेला होता. साकेत अयोध्येलाच तिचं लग्न झाले होते. आणि साकेत अयोध्यावरून विशाखा मातेला ते श्रावस्तीला पुण्यवर्धन मिगार श्रेष्ठीच्या धनवान श्रेष्ठीच्या त्या मुलाला देण्यात आली होती. आणि मिगार श्रेष्ठीचा परिवार, श्रावस्तीचा मिगार श्रेष्ठीचा परिवार हा निगंठनाथ पुत्र म्हणजे जैन धर्माचा अनुयायी होता. आणि जैन धर्मामध्ये तिला देण्यात आलं होतं. या संपूर्ण जैन परिवाराला तिनं बुद्धिस्ट परिवार करून टाकलं. आणि मिगार सेठनं आपल्या विशाखा या सुनबाईला माता म्हणून संबोधलं गेलं. आणि तेव्हापासून महाउपासिका केवळ ही विशाखा राहिली नाही, तर मिगार माता विशाखा म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध झाली. आणि म्हणूनच तिला महाउपासिका म्हणतात. महाउपासक सुदत्तनाथ पिंडक आणि महाउपासिका मिगार माता विशाखा हे 2च व्यक्ती झालेले आहे. उपासक उपासिका भरपूर होते बुद्धाचे. आणि म्हणून विशाखा ही 7 वर्षाची असताना सोतापन्न झालेली होती. तिच्या लग्नाची कहाणी तर मी यापूर्वी सुद्धा सांगितलेली आहे आपल्याला. आणि ही विशाखा तिच्या लग्नामध्ये वाहिलेल्या हाराद्वारे, हार ते आनंदाला वगैरे ते सापडत असतो ते आपल्याला माहीतच आहे. आणि विशाखा त्याच लग्नात वाहिलेल्या पित्याच्या हाराने ती पूर्वाराम नावाचं महाविहार श्रावस्तीला बांधून देत असतं. आणि म्हणून विशाखा ही भगवान बुद्धांची महाउपासिका, सर्वश्रेष्ठ उपासिका म्हणून गणल्या जाते. आणि म्हणून जोपर्यंत हा म्हणजे चंद्र सूर्य तारे आहे आणि हा बुद्धाचा सद्धम्म आहे, तोपर्यंत या उपासक उपासिकाचं नाव सुद्धा बुद्धाच्या सोबत अजरामर राहील इतिहासामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये. तर आजही भारतामध्ये महान सम्राट अशोकांनी विशाखापट्टणम नावाचं नगर हे आजही आंध्र प्रदेशामध्ये आहे. आणि विशाखापट्टणम म्हणजे आजचं जे आंध्र प्रदेश आहे हा कलिंग देशाचाच एक भाग होता. आजही तिच्या नावावरून विशाखापट्टणम हे शहर प्रसिद्ध आहे. आणि विशाखाची स्तुती सुद्धा तथागत भगवान बुद्धांनी केलेली आहे. तर या श्रावण पौर्णिमेला विशाखा मातेने जे 8 वरदान बुद्धाला मागितले ते एक प्रकारचं भिक्खूसाठी आरक्षणच होतं. तर ती पौर्णिमा होती श्रावण पौर्णिमा. याच श्रावण पौर्णिमेला रक्षण सूत्राचं पठण सुद्धा भगवान बुद्धांनी, ज्याला अखंड परित सूक्त म्हणतात, जे सर्पकुळाच्या 4 जाती त्या संदर्भातलं सूत्राचं पठण सुद्धा या श्रावण पौर्णिमेला तथागत सम्यक संबुद्धांनी त्या जेतवन श्रावस्तीमध्ये एका भिक्खूला ते खंडपरित्त म्हणून ओळखलं जातं. तर अशा पद्धतीनं त्या सूत्राचा उपदेश सुद्धा श्रावण पौर्णिमेला केलेला होता. तिसरी गोष्ट, तथागत भगवान बुद्धांची 25 वर्षे सेवा केली. एकेकाळचे त्यांचे
चुलत भाऊ अमितोदनाचा पुत्र आनंद, ज्याला उपस्थायक आनंद किंवा सूत्तधर आनंद म्हणतात, तर या आनंदाने तथागत बुद्धांची 25 वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली. तर या सूत्तधर उपस्थायक धम्मसेवक आनंद यांना अरहत पदाची प्राप्ती ज्या पौर्णिमेला झाली ती पौर्णिमा म्हणजे श्रावण पौर्णिमेलाच आनंद भिक्खू हे अरहत पदाला गेले आणि त्यांना त्या सप्तपर्णी गुफेतल्या पहिल्या धम्म संगीतीमध्ये सहभाग घेण्याचं पुण्य प्राप्त झालं. आनंद भिक्खू ज्या पौर्णिमेला अरहत पद प्राप्त केलं तर ती पौर्णिमा सुद्धा श्रावण पौर्णिमा होती. या आनंद भिक्खू ज्याने 25 वर्ष सेवा केली, आजही आपण श्रावस्तीच्या जेतवनामध्ये जर गेलं तर आजही त्या ठिकाणी आनंद बोधिवृक्ष आनंद नावाच्या भिक्खूने लावलेला आहे. बुद्धाच्या विनंतीवरून बोधगयेचा आनंद बोधिवृक्ष आजही आपण श्रावस्तीला जेतवनामध्ये पाहतो. ज्या माघ पौर्णिमेला तथागत सम्यक संबुद्धांनी महापरिनिर्वाण घोषणा केली, त्याच माघ पौर्णिमेला आनंदाचं महापरिनिर्वाण वैशालीला गंडक नदीच्या त्या बिचोबीच झालेलं होतं आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांचा शेवटचा वर्षावास आणि शेवटचे प्रवचन म्हणजेच वैशालीचे आणि त्याच वैशालीला आनंदाचं परिनिर्वाण झालेलं होतं, ज्यांनी 25 वर्ष बुद्धाची प्रामाणिकपणे सेवा केली. आणि या आनंद भिक्खूला 84,000 धम्मस्कंद सुत्त पाठ होते आणि त्यांच्या स्मरणात होते, एवढी त्यांची मेमोरी स्ट्रॉंग होती आनंदाची. म्हणून आनंद हा कुशाग्र बुद्धीचा होता. 84,000 गाथा धम्मस्कंध लक्षात ठेवणं हे साधं काम नव्हतं. आनंदाचं खूप मोठी योजना म्हणजे आनंदाचं खूप मोठं योगदान आहे की आपल्यापर्यंत हा धम्मा आलेला आहे, आपण जे मी कथन करत आहोत. म्हणून आजही आनंद हा तथागतांचा ज्यांनी 25 वर्षे सेवा केली असं बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे की ज्यावेळी युवानिशांग भारतामध्ये आले तर त्यांनी आनंदवन नावाचं महाविहार वाराणसीला बघितलेलं होतं. आज ज्या ठिकाणी गंगा नदी आहे, ज्या ठिकाणी काशी बनारसचा जो घाट आहे सारनाथ पासून 10 किलोमीटर, त्या वाराणसीच्या शहरामध्ये गंगा नदीच्या किनारी आनंदवन नावाचं महाविहार होतं. ते नष्ट झालं कालांतराने. आणि आजही आपण पाहिलं तर गुजरातमध्ये सुद्धा आनंद नावाचा जिल्हा आहे. आनंद नाव हे इतकं प्रसिद्ध आहे भारतामध्ये, इतकं प्रसिद्ध आहे, कुठल्याही धर्मातील लोक आपल्या मुलांचं नाव आनंद ठेवतात. आनंदराज, आनंदराव आपण पाहिलेलं असेल तर, परंतु आनंद नाव हे बुद्धिस्ट नाव आहे, एका भिक्खूचं नाव आहे. म्हणून आनंदवन नावाचं महाविहार होतं. आजही गुजरातमध्ये आनंद नावाचा तर जिल्हाच आहे. आणि आपण इकडे सिरपूर छत्तीसगडला जे प्राचीन बौद्ध विद्यापीठ होतं तिथे सुद्धा आनंद प्रभ नावाचा भिक्खू होता. आनंद प्रभ नावाचं महाविहार सिरपूर छत्तीसगडला प्राचीन त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून हे आनंद आमच्याही वर्धा जिल्ह्यामध्ये आनंदवाडी नावाचं एक छोटस गाव आहे, किंवा गुजरातमध्ये वडनगरचं जुनं नाव गुजरातमधील आनंदनगर होतं. आजही आनंद सागर, आनंद वन हे सगळे नावं आनंद भिक्खूवरून प्रसिद्ध झालेले आहे. या आनंदाने भगवान बुद्धाची जी 25 वर्षे सेवा केली त्या आनंद भिक्खूला अरहत पदाची प्राप्ती याच श्रावण पौर्णिमेला झालेली होती. आणि म्हणून लक्षात घ्या, हे जे 2 उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे, विशाखा मातेचे 8 वरदान आणि आनंद भिक्खूला अरहत पदाची प्राप्ती, तर हे श्रावण पौर्णिमेला या महत्वपूर्ण घटना घडलेल्या आहे. आणि म्हणून ही श्रावण पौर्णिमा आपण श्रावण पौर्णिमा म्हणून श्र शब्द पालीमध्ये येत नाही, म्हणजे ना षटकोणश, शहामृक्ष, श्र हे शब्द पाली धम्मलिपीमध्ये येत नाही. या ठिकाणी स हा शब्द येत असतो. म्हणून सावन हा शब्दच पालीतला शब्द आहे. आपल्याला वाटते सावन हा शब्द हिंदी आहे, पण नाही, सर्व भाषाची जननी पालीच भाषा आहे. म्हणून श्रावण हा शब्द संस्कृत आहे. श्रावण हा शब्द संस्कृत आहे, पाली शब्द आहे सावन. आपल्याला हिंदी जरी वाटत असेल परंतु तो हिंदी नाही, सावन शब्द मुळातच पाली आहे. म्हणून ही श्रावण पौर्णिमा आहे. जसं आपण महामंगल सूत्रामध्ये म्हणत असतो,
कालेन धम्म सवन, श्रवण नाही, कालेन धम्म सवन, सवन करणे म्हणजे श्रवण करणे म्हणजे ऐकणे. एतांग म्हणजे कालेन धम्म साकच्चा, सवन म्हणजे हा सवन करण्याचा, श्रवण करण्याचा, धम्म ऐकण्याचा, अधिकाधिक शिलाचं पालन करण्याचा हा महिना आहे, धम्म सवन करण्याचा हा महिना आहे. म्हणूनही यांना श्रावण पौर्णिमा असं म्हटलं जात असतं. आणि म्हणून श्रावण पौर्णिमा ही सवन पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा आहे. जसं आपण म्हणून श्रावण हा शब्द आपण प्रयोजन न करता श्रावण हा शब्द प्रयोजन केला पाहिजे. आपण कधी कधी ऐकत असतो की श्रावण हा शब्द हिंदी जरी वाटत असेल, जसं आपण सावन भादो किंवा आया सावन झुमके म्हणतो, तर हा सावन हे जे सिनेमांची जी मी तुम्हाला नावं सांगितलं, ऍक्च्युली सावन हा शब्द हिंदीतला नाही तर पाली धम्म लिपी मधला शब्द आहे. आणि म्हणून या सावनला सावंत मासो म्हणतात. बघा, पालीमध्ये सावन म्हणतात आणि आणखी एक शब्द आहे त्याच्यासाठी पाली धम्म लिपीमध्ये सावंत मासो. या श्रावण महिन्याला काय म्हणतात आणखी पालीमध्ये? सावंत मासो. सावंत मासो म्हणून सुद्धा ही श्रावण पौर्णिमा ओळखल्या जाते. आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये सावंत नावाचं आडनाव सुद्धा आहे. तर अशा पद्धतीने हे सावंत मासो किंवा श्रावण पौर्णिमा हे प्राचीन बौद्ध धर्मामध्ये या श्रावण पौर्णिमेला सुद्धा महत्व आहे किंवा याला श्रावण मास म्हणून सुद्धा ओळखलं जातं, श्रावण मास. तर हे आजही आपण हे जे श्रावण पौर्णिमेमध्ये आपण पाहत असतो की हिंदू बांधव जी कावड घेऊन जात असतात, तर ही प्राचीन बुद्ध परंपरा आहे की त्या काळामध्ये काही भिक्खू लोक जंगला पहाडामध्ये वर्षावास करायचे आणि म्हणून त्या काळामध्ये काही बौद्ध अनुयायी त्या ठिकाणी शिदा असेल, अन्न असेल, औषधी असेल आणि पाणी असेल तर ते ध्यान करणाऱ्या गुफेत राहणाऱ्या भिक्खूंसाठी त्याची योजना म्हणून खांद्यावर घेऊन जायचे. ही कावड परंपरा नंतर प्रतिक्रांतीच्या नंतर बदललेली आहे. तर ते शिवलिंगवाली कावड यात्रा नाही, तर भिक्खूंना आजही काही वर्षावासामध्ये उपासक उपासिका श्रावण पौर्णिमा आली, अमावस्या आला तर भिक्खूला भोजनदान, पाण्याच्या बॉटल वगैरे दान करून देतात. ते परिवर्तन झालंय, मी ते सांगणार नाही. तर हे जे श्रावण पौर्णिमेमध्ये जे म्हणजे एक ते शिवाला महत्व देतात, ते पाणी वगैरे शिवलिंगावर वगैरे चढवत असतात. तर हे जे शिल्प आहे का नाही, आपण सारनाथच्या संग्रहालयामध्ये गेलो तर तिथे एक शिल्प दिसतं तुम्हाला, बोधिसत्व नीलकंठ अवलोकितेश्वर. बोधिसत्व नीलकंठ अवलोकितेश्वर हे जे बोधिसत्वाची मूर्ती आहे की जो हलाहल विष पेतो तो शंकर शिव आणि त्याचा कंठ निळा होत असतो. तर हे बोधिसत्व नीलकंठ अवलोकितेश्वराची मूर्ती तुम्हाला, बोधिसत्वाची मूर्ती सारनाथ संग्रहालयामध्ये दिसेल. त्याच प्रतिक्रांती म्हणून नीलकंठ शिवशंकराला ब्राह्मणवाद्यांनी ते नंतर केलेलं आहे. किंवा या श्रावण पौर्णिमेमध्ये म्हणून ते सांगतो की शिवाचं महत्व की हे बोधिसत्व अवलोकितेश्वरालाच ते नंतरच्या काळामध्ये ते परिवर्तित करण्यात आलेलं होतं की चंद्रावर म्हणजे ना जे शंकरजीच्या किंवा शिवशंकराच्या डोक्यावर जे चंद्रमा दाखवला जातो किंवा तिसरा डोळा दाखवला जातो त्रिनेत्र म्हणून, तर हा प्रज्ञेचा तिसरा नेत्र गांधार शैलीतल्या बुद्ध मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की त्याच्यामध्ये बुद्धाला तिसरा नेत्र दाखवलेला आहे. त्रिनेत्र म्हणजे प्रज्ञेचा तिसरा डोळा. तर अशा पद्धतीनं हे मी सांगणार नाही, परंतु सोमवारला आजही हिंदू स्त्रिया, हिंदू भगिनी सोमवारचे उपवास पकडतात. कारण ओबीसी बांधव सुद्धा प्राचीन काळातले नागवंशी बौद्ध होते, परंतु ते श्रावण सोमवार पकडतात, श्रावण सोमवाराचा उपवास पकडतात, म्हणजे गोपाल उपवासच पकडतात. आणि ते खऱ्या अर्थानं उपवासच विसरून गेले आणि ते श्रावण सोमवार ते पकडायला लागले आणि उपवास धरायला लागले. तर ही परंपरा बुद्धिस्ट परंपरा आहे, परंतु ते प्रतिक्रांतीच्या नंतर त्याला बदलवण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे जे मी तुम्हाला सांगत आहो की या जे सोमवार आपण म्हणत असतो सोमवार, तर सोमवार हे श्रावण सोमवार जे राहत असतात या श्रावण पौर्णिमेमध्ये, श्रावण सोमवारला हिंदू भगिनी उपवास पकडत असतात. तर सोमवार म्हणजे काय, तर आपण वंदनेमध्ये म्हणत असतो जय मंगल ठगाटामध्ये संतेन सोम विधिना जितवा मुले मिळते, म्हणजे इथे सोम हा शब्द आलेला आहे. सोम म्हणजे ज्यांनी आपल्या सौम्य बळानं जगाला जिंकलेला आहे, तसं आपण जय मंगल गाते म्हणत असतो. जसं
सोम सोम म्हणजे काही लोक सोम म्हणजे चंद्रमा म्हणतात, काही लोक सोम म्हणजे दारू किंवा मदिरा म्हणतात, परंतु सोम म्हणजे सौम्य होत असते. आणि म्हणून बुद्धाच्या अनेक नावांपैकी विशेषण म्हणून लोकनाथ पैकी सोमनाथ बुद्ध सुद्धा आहे. आजही ते गुजरात मधलं सोमनाथ महाविहार, त्या विहाराच्या खाली 3 मंजिला बुद्ध विहार प्राप्त झालेला आहे. सोमनाथ हे बुद्धाचंच एक नाव आहे. सोमनाथ बुद्ध महाविहार आहे ते गुजरात मधलं. म्हणजे या भारतामध्ये सोमनाथ महाविहार आणि सोमपुरी विद्यापीठ, म्हणजे सोमपुरी विद्यापीठ सुद्धा होतं, जे आता बांगलादेश मध्ये गेलेलं आहे. सोमपुरी विद्यापीठ आणि सोमनाथ महाविहार असे 2 ठिकाणं भारतामध्ये होते. आजही आपल्या अस्पृश्य आजही आपल्या बौद्ध समाजामध्ये 12.5 जातपैकी सोमवंशी एक उपजात आहे. मी पोटजात मानत नाही, पण आजही आपल्या बौद्ध बांधवांमध्ये सोमवंशी लोक आडनावाचेही आहे आणि ते पोटजातही म्हणून आहे सोमवंशी. मी पोटजात मानत नाही, बौद्ध धर्मामध्ये जात उपजात नसते, परंतु सोमवंशी आडनाव आणि सोमवंशी म्हणून ते आपल्या याच्यामध्ये आपल्याला दिसतं. आपण कधी अजंठा लेणीमध्ये गेलं तर तिथं सुतसोम जातक कथा सुद्धा आहे. तर सोम म्हणजे चंद्रही आहे काय म्हणतात, परंतु सोम हे पाली शब्द आहे. नंतर आजही मराठवाड्यामध्ये बीडला मी वर्षावास केला, तर बीडच्या बाजूलाच एक गाव आहे समनापूर. म्हणजे बघा, समन म्हणजे काय होते, समनापूर नावाचं गाव आहे बीडला लागून. तर समनापूर म्हणजे समन श्रमणापूर. तर अशा पद्धतीने म्हणजे हे जे आजही महाराष्ट्रामध्ये सावनेर नावाचा शब्द आहे, सावन म्हणजे सावनेर आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. हे सामनेर शब्दाचाच अपभ्रंश आहे. सामनेर शब्दाचाच अपभ्रंश सावनेर आहे आजही नागपुरामध्ये. तिथेही सावनेर हा शब्द येत असताना तिथेही सावन हा शब्द आपल्याला दिसतो. आणि अशा पद्धतीने हे सावन पौर्णिमेचं जे महत्व मी तुम्हाला सांगत आहोत, तर या सावन पौर्णिमेचं आणखी एक महत्व म्हणजे या सावन पौर्णिमेला म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला उपोषद दिवस सुद्धा आहे. आज 8 शील ग्रहण करून उपोषद वारित शिलाचा दिवस सुद्धा सावन पौर्णिमेला असतो. आणि अत्यंत महत्वाची घटनामध्ये म्हणजे अहिंसक अंगुलीमाल यांची प्रवज्जा याच सावन पौर्णिमेला झालेली आहे. उपासक उपासिकांनो, अहिंसक अंगुलीमाल यांची धम्मदीक्षा सुद्धा प्रवज्जा सुद्धा यही भिक्कवे म्हणून याच सावन पौर्णिमेला झालेली आहे. या जगामध्ये बुद्धाच्या नंतर भारतामध्ये सर्वच जाती धर्मातील लोकांना, सर्व समाज बांधवांना अंगुलीमाल नाव माहीतच आहे, सगळ्यांच्या परिचयाचे आहे. भारतामध्ये तुम्ही कोणालाही कुठल्याही धर्म संप्रदायाच्या व्यक्तीला विचारा की अंगुलीमाल नाव ऐकलं का, सगळ्यांनाच अंगुलीमाल नावाची ओळख आहे बुद्धाच्या नंतर. कारण अंगुलीमाल हा अर्हत पदाला जातो आणि तो कसा अहिंसक अंगुलीमाल, जो अहिंसक राहतो नंतर अंगुलीमाल बनतो आणि अंगुलीमालाचा पुन्हा अहिंसक अंगुलीमाल बनतो आणि इथपर्यंतच राहत नाही तर तो अर्हत पदाला सुद्धा प्राप्त होत असतो. तर ही अर्हत अंगुलीमाल, या अर्हत अंगुलीमाल जो पुढे जाऊन बनतो या अहिंसक, ज्याचं पूर्वीचं नाव अहिंसक असतं, अहिंसक म्हणजे कधीही काया वाचा मनाने हिंसा न करणारा अहिंसक, या अहिंसक अंगुलीमालाची प्रवज्जा धम्मदीक्षा सुद्धा या सावन पौर्णिमेलाच तथागत भगवान बुद्धाने श्रावस्तीच्या त्या परिसरामध्ये वाटेमध्येच करून दिलेले होते. आणि याच सावन पौर्णिमेला भगवान बुद्धांचा महाउपासक महादानी, ज्यांनी जेतवन दान केलं होतं सोन्याच्या मोहरा अंतरून, तर हा महाउपासक महादानी सुदत्त अनाथ पिंडक हा श्रेष्ठी आजच्याच दिवसाला तथागत भगवान बुद्धाला वर्षावासाच्या कालावधीमध्ये श्रावस्तीच्या जेतवनामध्ये 160 सुत्त मुखोद्गत, म्हणजे 160 सुत्त अनाथ पिंडकाला पाठ होते, ते बुद्धाला त्या जेतवनामध्ये भिक्खू समक्ष म्हणून दाखवले. आणि ती पौर्णिमा सुद्धा सावन पौर्णिमा होती. आणि या सावन पौर्णिमेचं अत्यंत महत्वाचं म्हणजे ज्याच्यामुळे ज्याला लोक या सावन पौर्णिमेला जे रक्षाबंधन म्हणतात, रक्षा सुत्तंग दिवस म्हणतो याला, म्हणजे भगवान बुद्धांचे जे सुत्त आहे त्याची रक्षा करण्यात आलं, त्याचं संगायन करण्यात आलं, ज्याला धम्म संगीती म्हणतात. धम्म संगीती जी भरवण्यात आली होती, पहिली धम्म संगीती राजगिरीच्या सप्तपर्णी गुफामध्ये, तर त्या प्रथम धम्म संगीती सुद्धा
ही श्रावण पौर्णिमेला झालेली होती. राजगिरी राजगृह बिहारला सप्तपर्णी नैसर्गिक गुफेमध्ये ते झालेले होते. म्हणून भगवान बुद्धांच्या सुत्ताचं रक्षण करण्यात आलं. जे 84,000 सुत्त म्हणा, गाथा म्हणा किंवा धम्मस्कंद म्हणा, याचं रक्षण करण्यात आलं. याला रक्षा सुत्तंग दिवस असं म्हटलं जात असतं. आणि म्हणून काही लोकांनी हे रक्षा सुत्तंग दिवस सोडून धम्म म्हणजे रक्षाबंधन म्हणून ते बहीण भावाचं ते नातं जोडण्यात आलेलं. की रक्षा म्हणजे कोण, तर शीलंग रक्षंतु सबदा, शीलंग रक्षंतु सबदा. आपलं रक्षण कोण करते, शीलच सदा सर्वदा रक्षण करते. भारतीय संविधान केवळ एका स्त्रीचंच नाही किंवा बहीण भावाचंच नाही किंवा म्हणजे भाऊ बहिणीचंच नाही, तर या भारतातील सर्व स्त्रियांचं रक्षण भारतीय संविधान करते, जर ते संविधान प्रामाणिकपणे राबवलं तर. आणि म्हणून हा धम्म रक्षाबंधन दिवस सुद्धा आहे. हा सुत्त दिवस, राखी बंधन आपला सण नाही. जगाच्या पाठीवर रक्षाबंधन नावाचा सणच नाही, फक्त भारतातच रक्षाबंधन नावाचा सण आहे. कारण भारतामध्ये मनुस्मृतीनं स्त्रियांना अबला, कमजोर, दुर्बल, अशक्त सांगलेलं आहे. म्हणजे मनुस्मृतीमध्ये तर सरळच लिहिलेलं आहे, लहानपणी वडिलाच्या धाकात, लग्न झाल्यावर पतीच्या आणि म्हातारपणी मुलाच्या धाकामध्ये ती अबला असते, कमजोर असते. पण बुद्धानं सांगितलं स्त्री ही अनमोल देणगी आहे. आणि म्हणून जगातल्या म्हणजे भारतामध्ये मुस्लिम लोक, ख्रिश्चन लोक, ते लोक रक्षाबंधन करत नाही, राखी बांधत नाही. ख्रिश्चन महिला राखी बांधत नाही, मुस्लिम महिला राखी बांधत नाही. मग त्या स्त्रियांचं रक्षण कोण करतं? जगाच्या पाठीवर रक्षाबंधनाचा सण भारतातच आहे. आणि भारतातल्या स्त्रियांना रक्षेची का गरज आहे, तसंही भगवान बुद्धांनी अत्तदीप भव सांगितलं आहे. म्हणून कोणीही माता पिता, कोणीही नातेवाईक आपली रक्षा करू शकत नाही. मुलींना माझं सांगणं आहे की तुम्ही परी बनू नका, तर झलकारी बना, स्वावलंबी बना, कराटे शिका, बाबासाहेबांचं हिंदू कोड बिल वाचा, आपले न्याय अधिकार हक्क समजून घ्या, धाडशी बना, डेरिंगबाज बना, कराटे शिका, व्यायाम करा. आणि काही भावाचा रक्षणाची गरज नाही. म्हणून तुम्हाला परी बनू नका, तर झलकारी बना. परी बनू नका, झलकारी बना, हे तुम्हाला सांगायचं आहे. ते बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. बांधो म्हणजे एका ठिकाणी गाडगे बाबांनी म्हटलंय, बांधोरान होय बरा, घे उदिन होय सुदी. असा काही आपला भगवान बुद्धाचा धम्म नाही, हा दोऱ्याचा धम्म नाही. हे राखीचे धागे बांधून आपला काही उपयोग होणार नाही. आपण मनुस्मृतीचे काळे धागे तोडले पाहिजे. म्हणजे मनुस्मृतीने दिलेले गुलामीचे बंधन आहे ते काळे धागे दोरे आपण बांधतो. एकीकडे कुठले लाल धागे बांधतो, राखीचे धागे बांधतो, पुन्हा पांढरे धागे बांधतो, ताबीजे बांधतो, पुन्हा जादू टोना टोटक्याचे बांधतो. तर हे काय आहे, तर हे सगळ्या आपल्याला त्या बंधनामध्ये पडायचं नाही, तर बंधन मुक्त व्हायचं आहे. ते गुलामीचं प्रतीक काळे धागे दोरे सुद्धा तुम्ही सोडले पाहिजे. लहान लेकरांना जन्मताच तुम्ही घालून देता, ते मनुस्मृतीचे बंधन आहे, ते तुम्ही सोडले पाहिजे. तर आज श्रावण पौर्णिमेचं महत्व म्हणून या श्रावस्ती अंगुलीमालाची जी धम्मदीक्षा आहे आणि अंगुलीमालाची कहाणी आपल्याला सर्वांना परिचित आहे, तरी पण या श्रावण पौर्णिमेचं महत्व म्हणून मी ते सांगतो. अंगुलीमाल हा महाकोसल जनपद, या महाकोसल जनपदामध्ये राजा प्रसेनजीत त्यांच्या राज्यामध्ये असणारा हा अहिंसक अंगुलीमाल श्रावस्तीला होता. आणि त्याच्या आईचं नाव होतं मैत्रायणी आणि त्यांच्या वडिलाचं नाव होतं गार्ग्य किंवा गार्गी. बघा, गार्गी नाव मुलीचं ठेवतात, ते विदुषी किंवा वेद वाचणारी गार्गी म्हणतात. गार्गी उपासिका होती. आपल्या भारतामध्ये भरहूत नावाचा स्तूप झालेला आहे. भरहूत, या भरहूत स्तूपावर गार्गी उपासिकाचा, एका उपासिकेचे नाव आहे गार्गी. आणि मैत्रायणी, गार्गी मैत्रायणी हे वेदामधले नाव नाही, तर हे बघा याच्यामध्येच तुम्हाला दिसते अहिंसक अंगुलीमालाच्या आईचं आणि वडिलाचं नाव. तर त्या भरहूत स्तूपावर सुद्धा गार्गी उपासिकेचा उल्लेख आहे. बघा का आहे तो, सुगनस्स राजे राण्यो गागी पुतस्सा विस देवासा पोतेना गोटी पुतासा वची पुतेना धनभूतीना करितय तोरणम शिला कमंतच उपपम. म्हणजे ज्या अवंतीच्या विश्वदेव सुगन राजा आणि त्याची जी म्हणजे विश्वदेवा नावाचा उपासक आहे गार्गीचा पुत्र, यांनी या भरहूत स्तूपाला दान केलेलं आहे, तोरण द्वारासाठी दान केलेलं आहे. तर हे जे मी गार्गी आणि मैत्रायणी हे जे शब्द आहे, म्हणजे अहिंसक अंगुलीमालांच्या माता पित्यांचं काही बौद्ध साहित्यामध्ये वेगळं नाव आहे,
पण माझ्या वाचनामध्ये गार्गी आणि मैत्रायणी हे जे नाव वेदांमध्ये चोरलेले आहे, तर हे गार्गी मैत्रायणी यांचे नाव आहे अहिंसक अंगुलीमालांच्या माता पित्यांचं नाव आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घटोत्कच नावाची बुद्धलेणी आहे. त्या घटोत्कच नावाच्या बुद्धलेणीमध्ये सुद्धा गार्गी एका उपासकाचं नाव कोरलेलं आहे. आणि हे सगळे गार्गी, मैत्रायणी, सुलभा, हे हे सगळे नाव चोरलेले आहे. तर या महाकोसल जनपदामध्ये राहणारी ही जी घटना आहे अहिंसक अंगुलीमालाची, तर मी अहिंसक अंगुलीमाल यांचा थोडासा जीवन परिचय सांगत आहो की श्रावस्ती महाकोसल जनपदामध्ये त्याचे पिता महाकोसल जनपदामध्ये त्या राजा प्रसेनजिताच्या दरबारामध्ये पुरोहित होते, मंत्री होते आणि त्यांचाच तो पुत्र होता अहिंसक अंगुलीमाल. एक सांगायचं तात्पर्य म्हणजे तक्षशिला विद्यापीठाचे सर्व विद्यार्थी होते बघा, म्हणजे ते तक्षशिला जे विद्यापीठ होतं, ह्या तक्षशिला विद्यापीठामध्ये हे सर्व विद्यार्थी शिकलेले होते, सोबत शिकलेले होते. कोणते कोणते? राजा प्रसेनजित, जीवक. मी बौद्ध साहित्याचं वाचन केलं म्हणून सांगतो, माझ्या वाचनात आलं म्हणून सांगतो की त्या काळामध्ये, बुद्धाच्याच काळामध्ये तक्षशिला नावाचं, त्या तक्षशिला विद्यापीठामधले हे सर्व विद्यार्थी सहपाठी होते. कोण कोण? राजा प्रसेनजित, जीवक, अहिंसक अंगुलीमाल, बंधुल्ल मल्ल, महालिच्छवी आणि सुनखत, हे एवढेही लोक एकाच तक्षशिलामध्ये म्हणजे सहपाठी विद्यार्थी शिकणारे होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे जाऊन चंद्रगुप्त मौर्य सुद्धा या तक्षशिलेचा तो विद्यार्थी होता, हे आपण ऐकलेलं आहे. आणि 80 अग्रश्रावकामध्ये, 80 अग्रश्रावक आहे जे भगवान बुद्धांचे थेर गाथामध्ये प्रमुख विद्वान भिक्खू, या 80 अग्रश्रावकामध्ये अहिंसक अंगुलीमालाचा उल्लेख आहे. आणि त्याचप्रमाणे जीन पंजर गाथा सुत्तामध्ये सुद्धा पुन्न भिक्खू, अंगुलीमाल भिक्खू आणि उपाली नंद आणि सिवली हे 5 थेरो भिक्खू बुद्धाच्या कपाळावर टिळ्याप्रमाणे आहे असा उल्लेख आहे. तुम्ही जीन पंजर गाथा सुत्तामध्ये बघा, आपण जे म्हणतो ना, विठू माझा लेकुरवाळा, म्हणजे बंका कडियावरी नामा करांगळी धरी, हे परंपरा जीन पंजर गाथा सुत्तांमधून घेतलेले आहे. म्हणजे पुन्न नावाचा भिक्खू, अंगुलीमाल नावाचा भिक्खू, उपाली नावाचा भिक्खू, नंद नावाचा भिक्खू आणि सिवली नावाचा भिक्खू हे बुद्धाच्या कपाळावर टिळ्याप्रमाणे आहे. लक्षात घ्या, हे जीन पंजर गाथामध्ये हे विठू माझा लेकुरवाळा ही परंपराच या जीन पंजर गाथांमधून विठ्ठलासाठी ते वर्णन केलेले आहे. पण हे जीन पंजर गाथांमध्ये तुम्हाला भिक्खूंचं नाव सांगितलेलं आहे. या डोळ्यामध्ये सारीपुत्र, त्या डोळ्यामध्ये अंगुलीमाल, हे अशा पद्धतीने ते या बाहूमध्ये त्या बाहूमध्ये तुम्ही सांगणार नाही. व्हिडिओ लांब लचक होण्याची शक्यता होऊ शकते. तर हा व्हिडिओ आपण अर्धा जरी वाचला, कारण अनेक लोक म्हणतात शॉर्टकट काहीच भेटत नाही, या जगामध्ये शॉर्टकट भेटत नाही. भगवान बुद्धाचा धम्म महासागरासारखा आहे आणि विषयाला पूर्ण न्याय भेटला पाहिजे, यासाठी आम्ही ते होऊ शकत नाही. लहान ग्रंथ म्हणजे लहान प्रवचन कसं सांगावं हे समजत नाही. आणि मग पौर्णिमेचं महत्व आपण विस्तारित पद्धतीने समजून घेतलं तर काही फरक पडत नाही. आपण 3 घंटे 2 घंटे सिनेमा मालिका पाहतो टीव्ही मध्ये, मोबाईल मध्ये वेळ जाते. आपण चांगला धम्म श्रवण करण्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे. उपासक उपासिकांनो, त्यांना आपलं मंगल होणार आहे. ते फालतू टीव्ही आणि गाणी ऐकल्याने आपलं मंगल होणार नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजही या अहिंसक अंगुलीमालाच्या संदर्भात जे जयमंगल अठ्ठगाथ्यामध्ये म्हणतो आपण, उकीत खग्गमती हत्त सुधारून अंतर धावंती योजन पथ अंगुलीमाल वंत देवी संकट मनोजितवा मुनिंदो तंते जसा भवतो ते जयमंगलाने. तर या अंगुलीमालाचा इतका उल्लेख आहे की श्रीलंकेमध्ये म्हणजे अहिंसक अंगुलीमाल, अरहत अंगुलीमाल भिक्खूंच्या अस्थीवर श्रीलंकेमध्ये आजही महास्तूप आहे. अंगुलीमालाच्या अस्थीचा महास्तूप श्रीलंकेमध्ये आहे. अंगुलीमालाचा आपण पाहत असतो की 1000 श्रीलंकेमध्ये 1000 अवशेष सुरक्षित आहे श्रीलंकेमध्ये. आणि त्या दुसरी गोष्ट, अंगुलीमालाची सत्यक्रिया तर आपल्याला माहीतच आहे. आपण जे गर्भधम्म मंगल संस्कार घेत असतो, तर अंगुलीमालाच्या सुत्ताचं एक विशेष
बौद्ध धर्मामध्ये एक महत्व आहे. तर मी प्रवज्यापासून म्हणजे अंगुलिमालाची सत्यक्रिया म्हणून काय सांगितलं जातं अंगुलिमाल सुत्तामध्ये, की अहिंसक अंगुलिमाल असा म्हणतो की मी जेव्हापासून बुद्धाकडून प्रवज्या धारण केलेली आहे तर तेव्हापासून मी कुठल्याही प्राण्यांची हिंसा केलेली नाही किंवा काया वाचा मनाने हिंसा केलेली नाही. तर ती सत्यक्रियेच्या आधारावर तुझं मंगल अशा पद्धतीचं ते अंगुलिमाल सुत्तामध्ये आहे. आणि आपण पाहिलं असेल की अंगुलिमाल बुद्धाच्या नंतर इतकं महत्वपूर्ण पात्र आहे आपल्या भारतामध्ये. अंगुलिमाल कोणालाही नाव माहित आहे भारतामध्ये. आणि 1960 मध्ये आपल्या भारतामध्ये हिंदी सिनेमा सुद्धा अंगुलिमाल आलेला होता, हा अहिंसक अंगुलिमाल. तर म्हणजे अंगुलिमाल त्याची गाणी खूप प्रसिद्ध आहे. तर अशा पद्धतीनं अंगुलिमाल, तर या अंगुलिमाल ज्या ठिकाणी राहत होता शिकत होता तर त्या ठिकाणी गुरु आचार्य होते. म्हणजे अहिंसक अंगुलिमालाने त्या अंगुलिमाल नाव का पडलं? अंगुली म्हणजे हातांची बोट आणि माला म्हणजे त्या बोटांची माला, म्हणजे त्यांचं नाव अंगुलिमाला पडलं. परंतु त्यांचं वास्तविक नाम अहिंसक होतं लहानपणी. कारण त्यांच्या आईंना असं काहीतरी संकेत दिला होता की तो म्हणजे क्रूर बनेल असं वगैरे काहीतरी आहे अतिशयोक्ती म्हणून. परंतु म्हणून त्यांच्या आईनं अहिंसक हे नाव त्याच्यासाठीच ठेवलं की ते खरं ठरू नये. तर ती कहाणी आहे, मी ते काही सांगणार नाही. काही लोकांना ते चमत्कारिक वाटेल, मला ते नको. जे आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर ते गुरु आचार्यपाशी राहत होते. तर ज्या गुरु आचार्यपाशी त्यांची दीक्षा शिक्षा झाली होती तर त्या गुरु आचार्य आणि त्या गुरु आचार्याच्या पत्नीला मूलबाळ नव्हतं. आणि त्यातही अंगुलिमाल हा प्रज्ञावान होता, हुशार होता. आणि अंगुलिमाल हुशार असल्यामुळे, प्रज्ञावान असल्यामुळे, सर्व विद्यार्थ्यांमध्ये तो शहाणा असल्यामुळे विद्यार्थी, त्याचे इतर विद्यार्थी म्हणजे गुरु आणि गुरुपत्नी, म्हणजे त्यांचे जे गुरु होते, गुरु आणि गुरुपत्नीचा अत्यंत लाडका जवळचा होता, आज्ञाकारी होता. कोणतंही काम तो पटकन करायचा अंगुलिमाल आणि हुशार होता. त्याच्यामुळे सर्व शिष्य लोक, विद्यार्थी लोक त्या अंगुलिमालाचा द्वेष करायचे, राग करायचे आणि कुठेतरी याची बदनामी करायची. म्हणून आजही आपण पाहतो शाळे कॉलेजमध्ये आजही विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यार्थींमध्ये द्वेष करत असतात. तर अहिंसक अंगुलिमालाचा असाच द्वेष करत होता. आणि जो गुरु होता त्यांचा आणि गुरुपत्नी होती ते त्यांना मूलबाळ नसल्यामुळे त्यांच्यावर ते विशेष प्रेम करायचे, त्यांना खाऊ द्यायचे, त्यांचा लाड करायचे आणि मुलाप्रमाणेच त्यांना वागवायचे, इतर मुलांना शिष्याप्रमाणे. आणि त्यांना म्हणते मुलाप्रमाणे त्याची योग्यता होती, कारण अहिंसक हुशार होता, आज्ञाकारी होता आणि कामही करत होता. आणि अशा पद्धतीनं त्याची बदनामी केली की ते व्यभिचाराचा आरोप लावला होता, म्हणजे त्याच्यावर आरोप लावला होता व्यभिचाराचा. आता ते तुम्ही समजून जा की गुरुपत्नीवरच, माते समान जी गुरुपत्नी होती त्या गुरुची, तिच्या संदर्भात अहिंसकवर आरोप लावण्यात आलेला होता. आणि गुरूंचा विश्वास होता. पण गुरूंचा विश्वास, एक गोष्ट 10 वेळा जर सांगितली खोटी असली आणि खरी आहे म्हणून सांगितली खोटी गोष्ट, तर ती माणसाला खरी वाटू लागते. आणि मग त्यांच्या गुरुला ती गोष्ट खरी वाटू लागली. आणि त्यावेळी मात्र गुरुनं त्याला स्वतःच्या हाताने शिक्षा दिली नाही, तर त्याला गुरुदक्षिणा म्हणून तो 1000 लोकांचे बोट कापून आण, म्हणजे 1000 लोकांचा तो जीव घ्यायचा आहे, परंतु त्याचे 5च्या 5ही बोट तुला कापून आणायची नाही हाताचे, तर एक अंगुली, एक बोट तुला कापून आणायचं आहे. आणि त्याची माळा तुला 1000 लोकांचा जेव्हा एक बोट, म्हणजे 1000 माणसं आणि त्या 1000 माणसाचं एक बोट आणि त्याची माला तुला घेऊन यायची आहे, ती माझी गुरुदक्षिणा असेल. गुरुनं स्वतः अहिंसकला शिक्षा नाही दिली, तर अंगुलिमालाला हे एक म्हणजे हे दिलं अहिंसकला की हा कोणाच्या तरी हातानं मारल्या जाईल. मी स्वतः काही ते पाप करणार नाही मारण्याचं किंवा सजा देण्याचं. हा जर कोणाची तरी बोट कापायला जाईल तरी हा कोणाच्या तरी हातानं मारला जाईल आणि ती त्याची शिक्षा असेल असं ते गुरुला वाटलं. आणि म्हणून तो हा अहिंसक अंगुलिमाल श्रावस्तीमध्ये, आजही तुम्ही गेले श्रावस्तीला तर जाली नावाचं एक जंगल आहे, त्या ठिकाणी त्यानं आपला ठिकाणा केला होता. काही लोक
अंगुलीमालाला दरोडेखोर म्हणतात, चोर म्हणतात. हे शब्द आपण अहिंसकसाठी वापरू नये. दरोडेखोर कोण असतो? जो दरोडा टाकतो, सोनं नाणं पैसा आदला धनसंपत्ती लुटतो, त्याला दरोडेखोर म्हणतात. चोरही म्हणतो. एक गोष्ट प्रकर्षाने उपासक उपासिकांनी लक्षात दिली, आपले अनेक प्रवक्ते आणि भिक्खू भिक्खुणी सुद्धा म्हणतात तो दरोडेखोर होता, तो डाकू होता, चोर होता. तो काही डाकूही नव्हता, चोरही नव्हता आणि दरोडेखोरही नव्हता. त्याला फसवण्यात आलेलं होतं आणि तो गुरुदक्षिणा म्हणून कर्तव्याचं पालन करत होता. पण ते चुकीचं कर्तव्य होतं, पण तो दरोडेखोर नव्हता. दरोडेखोर हा शब्द वापरणं चुकीचं आहे. दरोडा कोण असतो? ज्याला म्हणजे अंगुलीमाल फक्त बोट कापायचा, पण ज्या स्त्रियांच्या अंगावर सोनं नाणं आहे, रस्त्यावरती काही सोनं लुटत नव्हता, दागदागिन्याला हात लावत नव्हता, मग तो चोर कसा काय होईल? दरोडा कसा काय होईल? धनसंपत्ती लुटत नव्हता, त्याला फक्त एका बोटाची गरज होती. म्हणून दरोडेखोर डाकू असं म्हणणं हे चुकीचं आहे. आपण त्यांचे एक ते गुरुदक्षिणा म्हणून ते पूर्ण करत होते आणि ते कर्तव्याचं पालन करत होते त्यांच्या नियमानुसार. आणि म्हणून अंगुलीमाल जेव्हा तो माला घालत होता, त्याची फसवणूक ते झालं होतं गुरुदक्षिणा म्हणून. तर अंगुलीमाल, कल्पना करा, अंगुलीमाल जेव्हा असं म्हणतात की कुत्र्याचं मांस म्हणजे कुत्रा जर मरण पावला तर कुत्र्याच्या मांसाचा वास इतका दुर्गंध येतो, परंतु लक्षात घ्या कुत्र्यापेक्षाही मनुष्याच्या शरीराचा इतका दुर्गंध आहे. कायोजी गुच्छ सकलो दुगंधो. तुम्ही कल्पना करा, ही जो अहिंसक अंगुलीमाल मेलेल्या माणसाची बोटाची माळा घालत आहे, त्याला किती दुर्गंध येत असेल, किती वाद चालत असेल त्याच्या गळ्यापाशी. म्हणजे ते माळा घेऊन तो झोपायचा, म्हणजे कसं चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणा, किती दुर्गंध त्या अंगुलीचा. ते सडलेली बोट सडलेलीच असेल, काही दिवसांना लवकर सडतात, किती दुर्गंध सुटला असेल. तर त्याला या कायेच्या संदर्भात अनित्याचा बोधही झाला होता की ही काया किती दुर्गंधीचं घर आहे, सडणारी आहे, कुजणारी आहे, दुर्गंधयुक्त आहे. याचा अनित्य बोधही आधीच झालेला होता आणि म्हणून तो लवकर अर्हत पदाला झालेला होता. आणि म्हणून सर्व श्रावस्तीमध्ये सर्व लोक दहशतीमध्ये होते, भीतीमध्ये होते, भयामध्ये होते. आणि श्रावस्तीचा प्रसेनजित राजाकडे ते कंप्लेंट घेऊन आले की आपल्या श्रावस्ती महाकोसल जनपदामध्ये अंगुलीमाला नावाचा व्यक्ती, तर त्याची दहशत आहे. तो लहान लेकरं असो का मुलं असो, स्त्रिया असो, म्हातारे असो, तरुण असो, तर त्यांना मारून टाकतो, त्याचा बोट उंगली कापतो. आणि म्हणून त्याच्यामुळे या श्रावस्तीतला हे सर्व रस्ते निर्जन झालेला आहे. कोणीही त्या रस्त्यानं जात नाही, कोणीही शेतावर जात नाही, गावाला जात नाही. जसं आपण सिनेमामध्ये पाहिलं असेल, शोलेमध्ये गब्बर आया ते काय वगैरे सगळे लोक, त्याच पद्धतीची दहशत त्या एक प्रकारे त्या श्रावस्तीच्या परिसरामध्ये झालेली होती. लोक भयभीत झालेले होते. अनेक स्त्रियांचे पती मरण पावलेले होते, अनेक स्त्रिया मृत्युमुखी झालेल्या होत्या आणि सर्व भीतीचं भयाचं वातावरण होतं, दहशतीचं वातावरण होतं संपूर्ण श्रावस्ती महाकोसल जनपदामध्ये. आणि म्हणून एकदा राजा प्रसेनजिताचे जेवढे काही सैनिक जायचे तर ते सर्व सैनिक सुद्धा मारले जायचे. जेव्हा जेव्हा राजा प्रसेनजित सैनिकांना पाठवायचे की जा त्या अंगुलीमालाला पकडून घेऊन या, तर त्या सैनिकांना सुद्धा तो खतम करायचा आणि त्यांचे सुद्धा तो बोट आपल्या मालेमध्ये घालायचे. तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्या की त्या अंगुलीमालाच्या भीतीमुळे राजा प्रसेनजिताचे सैनिक अंगुलीमालाच्या भीतीमुळे, कारण अंगुलीमालाला पकडण्यासाठी सैनिकांना पाठवतो ते राजा प्रसेनजित, आणि त्यांच्या भीतीमुळे राजा प्रसेनजिताचे राज सैनिक मारले जात होते. आणि मग त्यांच्या भीतीमुळे राजा प्रसेनजिताचे जे सैनिक आहे ते भीतीपोटी अहिंसक अंगुलीमालाच्या हातून मरण्यापेक्षा आपण भगवान बुद्धाकडे जेतवनात जावं आणि प्रवज्या चिवर घ्यावं, भिक्खू व्हावं म्हणून ते चिवर घेण्यासाठी बुद्धाकडे येत होते. तर बुद्धाने त्यांना चिवर नाकारलं, कारण राज्याचे रक्षण करणं. इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की बुद्धाची अहिंसा ही मध्यम मार्गी होती. राज्याचं आणि राजाच्या म्हणजे आज्ञेचं पालन केलं पाहिजे, म्हणून भगवान बुद्धांनी राजा प्रसेनजिताच्या राजसैनिकांना प्रवज्या दिलेली नव्हती. काही भिक्खू प्रवचित झाले होते आणि राजा प्रसेनजित बुद्धाकडे आला की तुम्ही, अशा पद्धतीची एक घटना आहे. आणि म्हणून हे जे ते राजसैनिक जे आहेत, भगवान बुद्धांनी, आपण मिलिंद प्रश्न जर वाचत आपल्याला माहिती की जो दंडनीय आहे त्याला दंड द्या आणि जो अदंडनीय आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे, हे भगवान बुद्धांची शिकवण आहे. आणि म्हणून या ठिकाणी
एकदा राजा प्रसेनजीत सुद्धा हे अशीच घटना आणि भगवान बुद्धांच्या कानावर सुद्धा, कारण भगवान बुद्धांचे 25 वर्षावास श्रावस्तीच्या जेतवनामध्ये घडलेले होते आणि अंगुलिमाल सुद्धा श्रावस्ती परिसरामधलाच होता आणि त्याच्यामुळे 25 वर्षावासातल्या एका वर्षावासामध्ये भगवान बुद्धांच्या कानावर सुद्धा ती घटना पडलेली होती. अहिंसक अंगुलिमालाची दहशत आणि सर्व मुलं रस्ते निर्जन पडलेले आहे, लोक घराबाहेर पडत नाही, सर्व राजा प्रसेनजीत सुद्धा भयभीत झालेला होता आणि त्या महाकोसल जनपदामध्ये श्रावस्ती नगरामध्ये सर्वकडे अशांतता होती, भीतीचं वातावरण होतं आणि भयाचं वातावरण होतं आणि राजा सुद्धा प्रसेनजीत चिंतेत पडलेला होता. प्रजेची राजाला चिंता वाटू लागली होती आणि अशा पद्धतीनं भगवान बुद्धाने एक दिवस, भगवान बुद्ध हे सर्वज्ञ असतात, लोकविदू असतात, त्यांना माहित झालं की अंगुलिमाल यांना कोणीतरी काहीतरी हा कुणाच्या तरी हातातून मारल्या जाईल आणि म्हणून त्याच्यावर अनुकंपा म्हणून, मैत्रीबल म्हणून भगवान बुद्धांनी त्याच्याकडे जाण्याचं ठरवलं. लोक म्हणत होते त्या जाली जंगलाच्या दिशेनं जाऊ नका तथागता, तिकडे अंगुलिमाल आहे जाऊ नका, परंतु बुद्ध मात्र झाडाखाली बसून मैत्री करत नाही राहिले. भगवान बुद्धाला त्यांच्याकडे चालत जावं लागलं. जर भगवान बुद्ध एखाद्या झाडाखाली बसले असते आणि अंगुलिमालावर मैत्रीच केली असती दुरून, तर त्याचं परिवर्तन झालं नसतं. परंतु भगवान बुद्धाला लोक म्हणत होते त्या वाटेनं दिशेनं जाऊ नका, परंतु भगवान बुद्ध मात्र लोकांचं ऐकलं नाही, कारण अहिंसक अंगुलिमालाचा पुण्य फळा आलेलं होतं. आणि मग बुद्ध ज्या दिशेनं निघाले, लोक अडवत होते परंतु बुद्ध त्या ठिकाणी त्या दिशेनं निघाले आणि निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी लक्षात घ्या, अहिंसक अंगुलिमालाच्या दिशेनं बुद्ध निघाल्याच्या नंतर अहिंसक अंगुलिमाल आणि बुद्धाची ते चकमक झाली. बुद्ध पुढे आणि बुद्ध आरामात, म्हणजे गजराजाप्रमाणे जे नरसिंह गाथामध्ये सांगितलंय, नरनागो. भगवान बुद्धांची चाल ही कशी असते? भगवान बुद्धांची चाल ही नरनागो. नरनागो म्हणजे हत्ती जसा चालतो, हत्तीच्या गजराजासारखी, हत्तीसारखी त्यांची चाल असते, नरसिंह गाथांमध्ये उल्लेख आहे. आणि मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा आहे की भिक्खूला श्रमणाला धावणं अशोभनीय आहे, हे आपण मिलिंद प्रश्नामध्ये ऐकतो. तर बुद्ध हे संथ गतीनं त्यांच्या गजराजाप्रमाणे त्यांची चाल होती, आरामात चालत होते हत्तीप्रमाणे, तर तरी पण अंगुलिमाल मात्र त्याला पकडत नव्हते. आपण ती कहाणी ऐकली असेल की बुद्ध आरामात चालत होते परंतु अंगुली मात्र धावत जरी होते तरी त्यांना बुद्धाला पकडू शकत नव्हते. याचा मतितार्थ वेगळा आहे माऊल्यांनो, की बुद्ध जरी आरामात नाही त्यांच्या नेहमीच्या चालीनं चालत होते परंतु अंगुलिमाल मात्र त्यांना पकडू शकत नव्हते. तर त्यावेळी अंगुलिमाल इतका थकला, जो म्हणजे इतका घोड्यासारखा, हरणासारखा त्याची धाव होती, परंतु मात्र तो इतरांना पकडू शकला होता परंतु बुद्धाला मात्र पकडू शकला नव्हता. त्यावेळी अंगुलिमाल इतका थकतो आणि तो दमदाटी होते त्याला, आणि तो म्हणतो, हे श्रमण गौतमा थांब, हे श्रमण गौतमा थांब, हे श्रमण गौतमा थांब. त्यावेळी तथागत सम्यक संबुद्ध त्या अहिंसक अंगुलिमालाला म्हणतात की अरे हे अहिंसक, मी तर केव्हाचाच थांबलेलो आहो, तू केव्हा थांबशील, तू केव्हा थांबवशील लोकांच्या हत्या करणं, खून करणं, बोट कापणं. समजलं? मी केव्हाचाच थांबलेलो आहो, मी थांबूनच आहो, मी केव्हाचाच थांबलेलो आहो, तू केव्हा थांबशील, तू केव्हा थांबवशील लोकांच्या हत्या करणं. आणि अंगुलिमालाला पश्चाताप होतो आणि ती आपल्या गळ्यातली जी माळ आहे, जी सडलेली माळ आहे, ती माळ एका खाईमध्ये फेकून देतो आणि बुद्धाचा ते तलवार फेकून देतो. बुद्ध त्यांना उपदेश करतात, प्रवचन करतात आणि ते यही भिक्खवे म्हणून, असा बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये उल्लेख आहे की चतुर्दिक लोकपालांनी त्याच्या हातामध्ये भिक्षापात्र दिलं, प्रवज्या दिली, यही भिक्खवे म्हणून बुद्धाकडे तो प्रवजित झाला आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धांचा तो शिष्य झाला. आणि म्हणून आपण एकलवांची बोटक आपल्याला पाहिलेला असेल, पण अंगुलिमालाला सुधरवणारा तथागत सम्यक संबुद्ध होता हे आपण लक्षात गेला. म्हणजे तो आधी अहिंसक होता, नंतर अंगुलिमाल झाला, त्यानंतर अंगुलिमालाचा पुन्हा अरहत अहिंसक अंगुलिमाल झालेला आहे, पण नाव मात्र अंगुलिमाल भिक्खू म्हणूनच प्रसिद्ध आहे. आमचे एक जालना जिल्ह्यामध्ये नागेवाडीचे अंगुलिमाल भंते जे होते, स्वभावानं कठोर नारळासारखे, परंतु त्यांचा स्वभाव मात्र खूप छान होता. माझी तर एकदाच भेट झाली. तर अशा पद्धतीनं आता हे अंगुलिमालाचं उदाहरण आलं म्हणून अंगुलिमाल भंतेचं आठवण आली नागेवाडी जालन्याच्या.
तर अंगुलिमाल हे इतिहासामध्ये थेरगाथामध्ये खूप प्रसिद्ध असं पात्र आहे आणि त्याप्रमाणे मग अंगुलिमाल बुद्धाला शरण गेला. बुद्धाकडून त्यांनी प्रवज्ञा घेतली आणि त्यावेळी दुसऱ्या दिवशी प्रवज्ञा घेतल्याच्या नंतर भिक्षापात्रात हातात आल्याच्या नंतर अंगुलिमाल श्रावस्तीच्या जेतवनामध्ये तथागत बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये सम्मिलित झाला. तो भिक्खू संघाचा सदस्य बनला. अहिंसक अंगुलिमाल तो भिक्खू झाला आणि अशा पद्धतीनं भिक्खू झाल्याच्या नंतर सकाळी सकाळी त्या जेतवनामध्ये राजा प्रसेनजीत चालत आला की आणि बुद्धाकडे त्यांनी सांगितलं की श्रावस्तीतले आणि महाकोसल जनपदातले सर्व लोक भयभीत आहे आणि तो अंगुलिमालाची दहशत आहे. तर त्यावेळी राजा प्रसेनजीत म्हणतात की काय झालं. भगवान बुद्धाला सर्वच माहित असतं. तर भगवान बुद्ध म्हणतात काय झालं राजा. तर हे अंगुलिमालाची कहाणी सांगितली जाते. तर त्यावेळी तथागत सम्यक संबुद्ध राजा प्रसेनजीताला म्हणतात हे राजा, तुम्ही जो अंगुलिमाल बघितलेला आहे, बोट कापणारा, लोकांना मारून टाकणारा, तो अंगुलिमाल न बघता म्हणजे तुम्हाला अंगुलिमाल जर पाहायचा असेल तर तुम्हाला आवडेल काय की ज्यांनी माझ्यासारखं माझं काशाय चिवर धारण केलेलं आहे, ज्याच्या हातामध्ये मातीचं भिक्षापात्र आहे, ज्याच्या डोक्याचे दाढीचे मिशीचे केस कापलेले आहे, ज्यांनी चिवर धारण केलेलं आहे, मातीचं भिक्षापात्र घेतलेलं आहे आणि त्यांनी तलवार फेकून ती माळ फेकून तो भिक्खू झालेला आहे, प्रवज्ञा धारण केलेला आहे, असा अंगुलिमाल जर मी तुम्हाला दावला माझ्या जेतवनाच्या कुटीमध्ये तर तुम्ही त्याला काय कराल. तर राजा प्रसेनजीत म्हणतात असं जर असेल तर मी त्याला आणखी चिवर दान करील, भिक्षापात्र दान करील, त्यांचा गौरव करील, त्यांचं स्वागत करेल आणि त्यांचा मी आभारच मानेल. कारण बुद्धाला भीती वाटत नव्हती बुद्धाला. बुद्ध तर अभय असतात. परंतु म्हणजे राजाला कसं वाटेल तर बुद्ध म्हणतात असं होऊ शकत नाही. राजा प्रसेनजीत म्हणतो असं होऊ शकत नाही, असं परिवर्तन होऊ शकत नाही की जो माणूस तलवार फेकून एवढा क्रूर माणूस भिक्षू बनू शकत नाही, अशक्य आहे, हे कठीण आहे, असं होऊ शकत नाही. तर बुद्ध म्हणतात तसा अंगुलिमाल तुम्हाला दाखवला, चिवर धारण केलेला भिक्खू अंगुलिमाल दाखवला तर तुम्हाला काय करेल. तर राजा म्हणते मी त्याला उठून उभं म्हणजे राजा जरी असेल तरी उठून उभं राहून त्याला वंदामी करेल, त्यांना पंचांग प्रणाम करेल असं राजा प्रसेनजीत म्हणतो. आणि त्यावेळी बुद्ध राजा प्रसेनजीताला त्या अहिंसक अंगुलिमालाच्या जवळ घेऊन जातात आणि पाहतात तर राजा आश्चर्यचकित होतो आणि म्हणून म्हटलेलं आहे हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर. बुद्धाने शस्त्राद्वारे नाही तर आपल्या मैत्री बलाद्वारे अंगुलिमालासारखं बदललं आणि हाच आदर्श सम्राट अशोकांनी तलवारीच्या जोरावर नाही तर मैत्री आणि न्यायाच्या आणि बुद्धाच्या करुणा मैत्री सत्याच्या बलावर संपूर्ण भारत जंबुदीप हे करून टाकलेला होता, सोन्याचा भारत करून टाकलेला होता बुद्धमय भारत. आणि म्हणून अंगुलिमालाचं आभार मानले अंगुलिमालाला. म्हणून असं म्हटलं जातं बुद्धाला, महाकवी वामनदादा कर्डक गीतामध्ये म्हणतात ज्याने प्रेमाने जिंकिले जगा वीर असा गौतम आहे. तर हा अंगुलिमाल, ह्या अंगुलिमालाची धम्मदीक्षा ज्या आणि म्हणून भगवान बुद्धाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हेच सांगितलं आहे की या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे, या जगात युद्ध आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथात सांगितलं स्वतःला या जगात स्वतःला व मनुष्याला जर वाचवायचे असेल तर बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा हे जग नष्ट होईल. हे बाबासाहेबांचे वाक्य आहे. सम्राट अशोकांनी शस्त्राद्वारे नाही तर बुद्धाच्या मैत्री पंचशिलाद्वारे या जगाला जिंकलेलं होतं. आणि म्हणून सम्राट अशोकांनी धम्म विजय हा माझ्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ विजय म्हणून दाखवलेलं होतं. कल्पना करा माऊल्यांनो की 1.5 लाख लोक सम्राट अशोकांनी मारलेली होती कलिंग युद्धामध्ये. तर तो चंड अशोक होता, धम्म अशोक झाला. तर हा धम्म अशोक म्हणजे बुद्धाचा अनुयायी झाला. सम्राट अशोक म्हणजे 1.5 लाख लोकांची कत्तल हत्या करणारा म्हणजे महान सम्राट अशोक हा महान बनू शकतो. 1000 लोकांची कत्तल खून करणारा अंगुलिमाल हा अर्हत अंगुलिमाल बनू शकतो. तर आपण का बनू शकत नाही. तर अंगुलिमालाचा आपण आदर्श घेतला पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलंय धम्मपदामध्ये की हजारो युद्ध जिंकणारा परमवीर नसतो, तर जर स्वतःला जिंकतो तो परमवीर होय. आणि म्हणून या जगामध्ये जे
म्हणजे अंगुलिमाल हा अर्हत पदाला प्राप्त झालेला होता आणि म्हणून अंगुलिमालाचा एक मेसेज आहे या जगामध्ये अंगुलिमाल की मग अंगुलिमाल प्रवचित झाल्याच्या नंतर म्हणून तर राजा म्हणतात की जे माझे सैनिक करू शकले नाही ते भगवान बुद्धांच्या वाणीद्वारे मैत्री बलाले म्हणजे शस्त्र करू शकले नाही, सैनिक करू शकले नाही, पण ते भगवान बुद्धांनी करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून राजा प्रसेनजित आनंदित झाला आणि श्रावस्ती नगरीमध्ये पुन्हा शांतता पसरलेली होती. आणि मग हा अंगुलिमाल श्रावस्ती नगरामध्ये सकाळी सकाळी चिवर घेतल्याच्या नंतर श्रावस्ती नगरीमध्ये चारिता करायला गेला, भिक्षाटनाला गेला आणि सर्व लोकांना माहित झालं की हाच तो अंगुलिमाल ज्याने माझ्या भावाला मारून टाकलं, बापाला मारून टाकलं, माझ्या आईला मारून टाकलं. तर सगळे लोक श्रावस्तीतले लोक त्याला दगड मारू लागली. त्याचं टक्कल फुटलेलं होतं, त्यांचं मातीचं भिक्षापात्र फुटलेलं होतं, भिक्षापात्रामध्ये रक्त जमा झालं होतं, त्यांचं संपूर्ण चिवर रक्तानं लाल झालं होतं, डोकं फुटलं होतं, तो जखमी झाला होता, रक्तबंबाळ झाला होता, रक्ताने चिवर भिजलेलं होतं. तरी अंगुलिमाल प्रतिक्रिया करत नव्हता आणि भगवान बुद्धाकडे आला अहिंसक अंगुलिमाल. आणि भगवान बुद्ध म्हणतात, भगवान बुद्धाला म्हणतो की तथागता मी श्रावस्तीला भिक्षाटन मागायला गेलं तर लोकांनी मला भिक्षा तर दिलीच नाही, परंतु मला दगडांनी मारलं, रक्तबंबाळ केलं, मला माझं भिक्षापात्र फुटलं, माझं चिवर लाले लाल झालं. तर भगवान बुद्ध त्याला म्हणतात, हे अंगुलिमाल सहन कर, सहन कर, सहन कर, सहन कर. आणि म्हणूनच हेच वाक्य आहे की या जगामध्ये जे चांगली लोक असतात त्यांना लोकांना सहन करावं लागतं. अंगुलिमाल जरी बदलला होता परंतु त्याचे जे पूर्वीचे कर्म होते त्याच्यामुळे लोक त्याला मारत होते, दगडांना मारत होते, तरी पण तो प्रतिक्रिया करत नव्हता. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जो 10 लोकांना मारून टाकत होता तो आता कोणा स्त्रीला किंवा माणसाला काही करू शकत नव्हता, कारण तो बुद्धाचा अनुयायी झाला होता. त्याच्यामध्ये करुणा उत्पन्न झाली होती, त्याला पश्चाताप झालेला होता. आणि म्हणून म्हणजे सहन कर, सहन कर, सहन कर. आपल्या या जीवनामध्ये आपल्याला अनेक दुःख सहन करावं लागतं, लोकांचा मान अपमान सहन करावा लागतो आणि तेव्हाच आपण मोठं होत असतो, हे आपण लक्षात घ्या. तर बुद्धाने अंगुलिमालाला सांगितलं, अरे काही दिवस सहन कर, काही दिवस सहन कर, सहन कर, सहन कर. आणि अंगुलिमाल अर्हत झालाच झाला आणि अंगुलिमालावरचा तो कलंक सुद्धा नष्ट झाला. आज अंगुलिमालाचं नाव मोठ्या आदरानं इतिहासामध्ये घेतलं जातं. म्हणून असा उल्लेख आहे गाथामध्ये, दंड नेके दमयंती अंकुशेही कसाही चच अदंडेन असत्येन अहं दंतोमी तादिना. कोई दंडाद्वारे दमन करतो, कोई शस्त्राद्वारे दमन करतो, परंतु भगवान बुद्धाने मैत्री आणि करुणेद्वारे त्याला दमन केलं, शांत केलं, दांत केलं. तर अशा पद्धतीनं राजा प्रसेनजिताच्या श्रावस्तीमध्ये शांतता नांदायला लागली. म्हणून तर राजा प्रसेनजितानं ज्या 5 इच्छा बुद्धाला सांगितलेल्या होत्या, प्रकट केल्या होत्या, त्याच्यामध्ये राजा बिंबिसार बुद्धाला म्हणत असतो की माझ्याही नगरामध्ये, माझ्याही राज्यामध्ये जर कोणी सम्यक संबुद्ध येईल तर माझ्याही राज्यामध्ये शांतता राहील, युद्ध होणार नाही, लोक चांगले वागतील. तर अशा पद्धतीने सर्व देवी देवतांच्या हातामध्ये तुम्हाला शस्त्र दिसतं. पहा, सर्व देवी देवतांच्या हातामध्ये शस्त्र दिसतं, पण बुद्धाच्या हातामध्ये शस्त्र दिसत नाही. बुद्धाच्या हातात शस्त्र नसतानाही त्यांनी अख्ख्या जगाला जिंकलेलं आहे. आपण असं ऐकतो महाभारतातल्या काल्पनिक कहाणीमध्ये की कृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राद्वारे अनेकांचे डोके उडवलेले होते, पण भगवान बुद्धाने, आणि आपण पाहिलं आहे की त्या द्रोणाचार्यानं एकलव्याचा अंगठा कापला होता, परंतु बुद्धाने मात्र अंगठा कापला नाही आणि सुदर्शन चक्राद्वारे कोणाचे डोके उडवले नाही, परंतु बुद्धाने मात्र अशा लोकांना बदललेले आहे. म्हणून 2001 मध्ये ओसामा बिन लादेन यांनी बामियान अफगाणिस्तान मधली बॉम्ब लावून त्यांनी मूर्ती उडवलेली होती. त्याचे किती मोठा भयानक मृत्यू झाला हे जगानं पाहिलेलं होतं. म्हणून यो हवे दहरो भिक्खू युजंती बुद्ध शासने सोमलोक पभासेती अब्भा मुत्तोंच चंदिमा. अंगुलिमाल सुत्तामध्ये सांगितलं आहे की जो एखादा भिक्खू तरुणपणामध्ये काशाय चिवर वस्त्र परिधान करतो तो काळ्या ढगाच्या आडून निघालेल्या चंद्रासारखा जगाला प्रकाशमान करत असतो. हे अंगुलिमाल सुत्तामधली गाथा मी या ठिकाणी
घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं या अहिंसक अंगुलीमालाचा प्रवज्जा झालेली होती या श्रावण पौर्णिमेला, हे लक्षात घ्यायचं आहे. महादानी महाउपासक श्रावस्तीचा सुदत्तानाथ पिंडक यांनी 160 सुत्त आजच्याच दिवसाला जेतवनामध्ये बुद्धाला पाठ करून वाचून दाखवली, त्यांनी पाठ केलेली होती. आणि म्हणून सुदत्तानाथ पिंडकाचं जे त्यांना एकूण 3 मुली होत्या, सुमना, महासुमना आणि चुल्ल सुमना, तर हे सर्व परिवार आणि त्यांची सून सुजाता होती सुदत्तानाथ पिंडकाची 7 भार्या. तर हे सुदत्तानाथ पिंडक भगवान बुद्धांचा महाउपासक होता की ज्यांनी सोन्याच्या मोहरा अंतरून जेतवन बुद्धाला दान केलेलं होतं. आणि अनाथ पिंडकाचं शिल्प तुम्हाला भरऊच्या स्तूपावर दिसते. भरऊच्या स्तूपावर अनाथ पिंडक सोन्याच्या मोहरा अंतरत आहे आणि बुद्धाला ते जेतवन दान करत आहे. जेत राजकुमाराकडून वर्षावासासाठी आमंत्रित करतो, राजगृहामध्ये जातो बहिणीच्या घरी राजगिरीला आणि बुद्धाला तिथूनच आमंत्रित करतो श्रावस्तीला वर्षावासासाठी. आणि मग भगवान बुद्ध 25 वर्षावास श्रावस्तीच्या जेतवनामध्ये करतात. मूलगंधकुटी महाविहारामध्ये त्या ठिकाणी आनंदबोधी वृक्ष आहे आणि त्या ठिकाणी जनकाराम नावाचं महाविहार आहे आणि मूलगंधकुटी महाविहार आहे. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी भगवान बुद्ध वर्षावास करतात सोन्याच्या मोहरा अंतरून. काही उपासक अज्ञानापोटी म्हणतात की सुदत्तानाथ पिंडकानं ते बुद्धाला भिक्खू संघाला जेतवन दान केलं पण स्वतःचं नाव दिलं नाही. पण आपण अज्ञानामध्ये आहोत की बुद्धाच्या वेळी सुदत्तानाथ पिंडकाच्या वेळी लिपी नव्हती, तर ते नाव कसे देणार आहे, ते प्लेट कशी टाकणार आहे. आज आपण बुद्ध विहारामध्ये कोणी मूर्ती पुतळे दान करतात त्यांनी नावाची प्लेट टाकतात, पण बुद्धाच्या काळामध्ये लिपीच नव्हती, भाषाच नव्हती, कागदच नव्हता, तर ते कशाची प्लेट टाकणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु मात्र अनेक लोक आता हा प्रश्न उपस्थित झाला म्हणून सुदत्तानाथ पिंडकाने त्या जेतवनाला नाव दिलं नाही. तरी पण एकम समये जेतवन अनाथ पिंडक हे नाव गाथांमध्ये वारंवार येताना दिसतं आपल्याला. परंतु नंतरच्या काळामध्ये बघितलं आपण की अजंठा वेरूळ कार्ले भाजे बेडसेच्या बुद्ध लेण्यांमध्ये आपल्याला बौद्ध भिक्खूंनी दान दिलेल्याचे किंवा साचीच्या स्तूपावर सुद्धा बौद्ध भिक्खूंचे उपासक उपासिकांचे दानदात्यांचे नाव आपल्याला पाली भाषेमध्ये दिसतात. नाव टाकल्यानं काही कोणाचं कमीपणा होत नाही, तो इतिहास राहत असतो. परंतु सुदत्तानाथ पिंडकानं ते दान केलं, नाव दिलं नाही, तर ही गोष्ट चुकीची आहे. कारण बुद्धाच्या काळामध्ये लिपी नव्हतीच, कागदच नव्हता, त्याच्यामुळे ते नावाचा प्रश्न येऊ शकत नाही. आणि म्हणून 160 सुत्त एकट्या सुदत्तानाथ पिंडकांना पाठ होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 160 सुत्त. आणि आनंद भंतेजीला तर 84,000 धम्मस्कंद पाठ होते. एवढी त्यांची मेमोरी म्हणजे कॉम्प्युटरचा दिमाग होता. म्हणजे 84,000 धम्मस्कंद त्यांच्या कंठस्थ होते, पाठ होते, मेमोरीमध्ये फिटिंग होते आनंद भंतेजींच्या. आणि म्हणून लक्षात घ्या पाली धम्मलिपीमध्ये जे धम्मपद आहे आजही आपल्याला धम्मपद येत नाही. काही उपासक उपासिकांना ज्या कमी शिकलेल्या उपासिका आहेत त्यांना पूर्ण वंदना येते, पण आजही आमच्या महिलांना एवढं शिक्षण असून त्यांना साध्या गाथा येत नाही, साधं पंचशील येत नाही, साधी बुद्ध वंदना येत नाही. इथं सुदत्तानाथ पिंडकाला 160 सुत्त गाथा पाठ होत्या. आजही आमच्या स्त्रिया शिकल्या सवरल्या आहे, पण मी त्यांना शिकल्या सवरल्या याच्यासाठी म्हणत नाही. ज्या स्त्रियांना बुद्धाची पूर्ण वंदना येत नसेल, पंचशील पाठ नसेल, 22 प्रतिज्ञा पाठ नसेल, त्या उपासक उपासिका होऊ शकत नाही. त्यांचं शिक्षण काही कामाचं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून तेव्हा पुस्तकं नव्हते बुद्धाच्या काळामध्ये. श्रुतमय प्रज्ञा, भावनामय प्रज्ञा आणि चिंतनमय प्रज्ञा याच्याद्वारे ज्ञान संपादन केलं जात होतं, जास्तीत जास्त श्रुतमय प्रज्ञेद्वारे. आणि श्रवण करणे हाच एक धम्म होता. म्हणून म्हटलेलं आहे दुर्लभो धम्म सवनो, म्हणजे धम्म श्रवण करणं ही दुर्लभ घटना आहे, लक्षात घ्या. म्हणून या वर्षावासामध्ये अधिकाधिक धम्म श्रवण करायला बुद्ध विहारात जात जा. सुप्रबुद्ध कुष्ठरोगांचं धम्मश्रवण तुम्ही पाहिलं असेल. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये त्याला एवढा आजार होता, कुष्ठरोग झालेला होता, जखमा होत्या, तरी पण तो भगवान बुद्धाचं प्रवचन मन लावून ऐकत होता. कुष्ठरोगी सुप्रबुद्ध. आज लोक चांगले असूनही बिमारीचा बहाणा करतात ना, वर्षावासात ग्रंथाला धम्मपरिषदेला जात नाही, पण त्या कुष्ठरोगाच्या अवस्थेतही बिमारीतही त्यांनी धम्मश्रवण केला होता हे आपण पाहत असतो. आणि म्हणून धम्मपद आजही श्रीलंकेसारख्या बौद्ध राष्ट्रामध्ये धम्मपद पाठ केल्याशिवाय भिक्खूंची उपसंपदा सुद्धा होत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि म्हणून गाणे म्हणू नका भंतेजी, गाणे म्हणून दाखवू नका भंतेजी, असे काही लोक म्हणतात आपल्याला. म्हणजे गाणे म्हणू नका भंतेजी, गाणे म्हणून दाखवू नका भंतेजी,
असं आपण म्हणतो. काही काही भिक्खूंना, काही भिक्खू लोक गाणे म्हणतात, परंतु ते बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारित असेल तर ठीक आहे, पण भिक्खूंनी एकदम काही गाण्यामध्येही पडू नये. परंतु आपले उपासक मात्र एवढंही आहे की रात्रभर कवाली असेल, भीमगीत असेल तर रात्रभर जागरण करतात. कवालीमध्ये, भीमगीत मध्ये रात्रभर जागरण करतात. लक्षात घ्या, हळदीचा कार्यक्रम असेल तिथे रात्रभर जागरण करतात, पण महापरित्राण पाठाला महत्व देत नाही. महापरित्राण पाठामध्ये आपण रात्रभर जागरण केलं पाहिजे, उपवास धारण केलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलंय, सब रस धम्म रस जिनाती, सर्व रसांमध्ये श्रेष्ठ रस धम्मरस आहे आणि सर्व दानांमध्ये धम्मदान सर्वश्रेष्ठ आहे. सब दान धम्मदान जिनाती. म्हणून सम्राट अशोक राजांना, म्हणजे एवढंच नाही, मी सम्राट अशोकाची सुद्धा गोष्ट सांगतो की सम्राट अशोक राजांना सुद्धा सुत्त पाठ होते. आजही त्या राजस्थान विराटनगर मध्ये सम्राट अशोकांनी पाली धम्मलिपीमध्ये लिहिलेले 7 सुत्तांचा उल्लेख आहे. सम्राट अशोकांना भगवान बुद्धांचे सुत्त पाठ होते, त्याचे सुत्त शिलालेखांवर कोरलेले आहे. विराटनगरच्या त्या राजस्थान मध्ये आहे, विराटनगरला राहुलवाद सुत्त, मुनी सुत्त, उपतिस्स सुत्त, एकूण 7 सुत्तांचा उल्लेख विराटनगर राजस्थानच्या शिलालेखामध्ये आहे. म्हणजे सम्राट अशोकांना सुद्धा भगवंताचे सुत्त पाठ होते, जसे अंगुलीमालाला आणि आनंद भिक्खूला होते. आणि म्हणून धम्म उपदेश करण्यामध्ये भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये भगवान बुद्धांचे अग्र उपासक होते चित्त गृहपती. या चित्त गृहपती उपासकाला, गृहस्थीला म्हणजे धम्म उपदेश करण्यामध्ये भगवान बुद्धांनी वर्णन केलेलं आहे की माझ्या संपूर्ण उपासक संघामध्ये धम्म उपदेश करण्यामध्ये चित्त गृहपती अग्र आहे, उपासकांमध्ये अग्र आहे धम्म प्रवचन करण्यामध्ये. कधी कधी तर भगवान बुद्ध सांगायचे की भिक्खूंनो, कधी कधी काही गोष्टी शिकण्यासाठी चित्त गृहपती नावाच्या गृहस्थाकडे, उपासकाकडे आपण निरसन करण्यासाठी गेलं पाहिजे, हे मी उल्लेखामध्ये सांगतो. आणि म्हणून भगवान बुद्धांची एक भिक्खुणी होती थेरी गाथामध्ये, महाप्रज्ञावती खेमा, अग्र भिक्खुणी महाप्रज्ञावती खेमा. एकेकाळी राजा बिंबिसाराची ती महाराणी होती, तर अग्र प्रवचन देण्यात होती. धम्म प्रवचनामध्ये अग्र भिक्खुणी होती. साकेतला राजा प्रसेनजिताने तिने उपदेश केला होता, ही आपण घटना तर ऐकतच असतो. आणि म्हणून चुंद सुत्तामध्ये, जे सुत्त निपातामध्ये, म्हणून भिक्खूंनी अधिकाधिक गाथा सुत्त पाठ केला पाहिजे आणि त्याचा अर्थ स्पष्ट करून लोकांना, उपासकांना सांगितला पाहिजे. चुंद सुत्तामध्ये श्रमणांचे 4 प्रकार सांगितलेले आहे भगवान बुद्धांनी. मार्गदर्शक श्रमण आणि मार्गदर्शक श्रमण सांगितलंय. मार्गदर्शक मध्ये चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करता आलं पाहिजे, हे भगवान बुद्धांनी चुंद सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून श्रावण पौर्णिमेचं हे जे महत्व आहे मी सांगत आहोत तुम्हाला, तर श्रावण पौर्णिमेचं अत्यंत महत्वाचं महत्व म्हणजे भगवान बुद्धांची प्रथम धम्म संगीती झाली, ज्याला संघायन म्हणतात. आणि म्हणून परिसा सुत्त म्हणजे परिषद सुत्तामध्ये अग्र परिषद, व्यग्र परिषद आणि समग्र परिषद ज्या भगवान बुद्धांनी परिसा सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. प्रथम धम्म संगीती, प्रथम धम्म संगीती म्हणजे संगायन म्हणलं तरी चालते. अर्हत भिक्खू एका ठिकाणी एकत्रित येऊन धम्मचर्चा करतात. धम्म आणि विनयाचं रक्षण कसं होईल, तो धम्म कसा अधिकाधिक सुरक्षित राहील या संदर्भात धम्म साकच्छा करतात, म्हणजे धम्मचर्चा करतात आणि ते विचार विनिमय करत असतात धम्म आणि विनयाच्या संदर्भात. तर ही प्रथम धम्म संगीती भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर, जे भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर काही भिक्खू रडत होते आणि त्याच महापरिनिर्वाणाच्या त्या अंतिम संस्काराच्या कार्यक्रमामध्ये सुभद्र नावाचा एक भिक्खू, ज्यानं नवीन चिवर घेतलेलं होतं, नवीन होता तो, म्हणून तो बोलला, कारण त्याला बुद्धाच्या जास्त सहवासात राहायला भेटलं नाही, प्रशिक्षण झालेलं नव्हतं आणि तो जास्त हटकोरही होता. तर त्यावेळी सुभद्र नावाचा भिक्खू अभद्र बोलला. कोणतं, तर बरं झालं तथागत सम्यक संबुद्ध गेले, हे करू नका, ते करू नका, तसं करू नका, असं करू नका, आता बरं झालं, आता आपल्या जसं मनात येईल तसं, मी म्हणेन तसं, मनात येईल तसं वागता येईल, आता आमच्यावर बंधन राहणार नाही. आणि म्हणून सुभद्र नावाचा हा भिक्खू अभद्र बोलला. आणि हे शब्द धुतांगधारी अर्हत भिक्खू, जे पिप्पली मानवक होते भिक्खू, धुतांगधारी भिक्खू यांनी ते ओळखलं. असं म्हणतात की तथागतांच्या नंतर तथागतांमध्ये जे 32 लक्षणं होते त्याच्यापैकीचे 7 लक्षणं महाकाश्यप बंतेजींकडे होते. ते महाकाश्यप बंतीने ते शब्द ऐकले आणि नंतर भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या 100 दिवसांनी प्रथम धम्म संगीतीचं आयोजन केलं. लक्षात घ्या,
आणि भगवान बुद्धाचं संगीती सूक्त सुद्धा आहे, जे पावा नगरीला भगवान बुद्धाने दिले होतं संगीती सूत्र. आणि तर हे धम्म संगीती, प्रथम धम्म संगीती महापरिनिर्वाणाच्या 100 दिवसांनी केलं, कारण धम्म आणि विनयाचं ते सुरक्षित राहावा. आणि म्हणून प्रथम धम्म संगीती इसवी सन पूर्व 483 मध्ये किंवा 487 मध्ये ते झालेली आहे. आणि ते प्रथम धम्म संगीती तसंही पाहिजे म्हणलं 3ही धम्म संगीत्या उत्तर भारतामध्ये आणि बिहारमध्येच झालेल्या आहे. 3ही धम्म संगीत्या, एक राजगिरी हे बिहारमध्येच आहे, पाटलीपुत्र हे बिहारमध्येच आहे आणि वैशाली हे बिहारमध्येच आहे. तर 3ही धम्म संगीत्या मगध प्रांतामध्ये म्हणजे आजच्या बिहारमध्ये उत्तर भारतात झालेल्या होत्या. तर पहिली धम्म संगीती राजगृहामध्ये झालेली होती. सप्तपर्णी गुफा. सप्तपर्णी म्हणजे काय? सप्तपर्णी म्हणजे 7 पानाचं झाड असते, एक वनस्पतीचं नाव आहे सप्तपर्णी. ते आजही सप्तपर्णीचे झाड तुम्हाला इकडे तिकडे पाहायला दिसतात. या सप्तपर्णी ती गुफा होती राजगिरीला, नैसर्गिक गुफा होती. त्या गुफेमध्ये त्या प्रथम धम्म संगीतीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि त्या धम्म संगीतीचा खर्च आश्रयदाता होता राजा बिंबिसाराचा पुत्र बौद्ध राजा अजातशत्रू, जो बदलत असतो नंतर. राजा अजातशत्रूनं या धम्म संगीतीचं आयोजन केलं. किती मोठं महान कार्य आहे राजा अजातशत्रूचं, ज्यांनी धम्म संगीतीचा खर्च केला होता, भिक्खूंना आमंत्रित केलं, सर्व देखरेख केली, व्यवस्था केली. राजा अजातशत्रूनं त्याचं आयोजन केलं होतं. राजा अजातशत्रूला वैदेही पुत्र किंवा त्यांचं काही बौद्ध साहित्यामध्ये कुनिक म्हणतात, अजातशत्रूला कुनिक. तर या कुनिक अजातशत्रू राजाने त्या ठिकाणी त्याचं आयोजन केलं होतं. अध्यक्ष होते धुतांगधारी महाकाश्यप भंतेजी, अरत भंतेजी महाकाश्यप. आजही आपण राजगिरीला गेले तर तिथे गुरुपा पहाडी आहे. गुरुपा पहाडी जे त्यांचं ठिकाण आहे, वडाच्या झाडाखालीच त्यांना धम्मदीक्षा देण्यात आली होती नालंदाला, असं बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे. भगवान बुद्धांनी झाडाखाली वडाच्या त्यांना धम्मदीक्षा दिली. गुरुपा पहाडी आहे. आजही काही लोक म्हणतात की अशी मान्यता आहे की त्यांच्याच हस्ते भगवान बुद्धाला त्यांनी ते काशाय, ते वस्त्र चमकीलं चिवर त्यांच्या अंगावरचं, ते भगवान बुद्धाला त्यांनी मागितलं आणि त्यांनी ते पानसुकुली ठिगळ्याचं चिवर धारण केलं. आजही अशी मान्यता आहे की महाकाश्यप भंतेजी ते त्यांचं परिनिर्वाण झालेलं नाही, ते जिवंत आहे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये एक मान्यता मी ऐकलेली आहे की हनुमान अजूनही जिवंत आहे. हनुमान अजूनही जिवंत आहे. तर हे हनुमान जिवंत नाही, महाकाश्यप अभी भी जिंदा आहे. जी गोष्ट आहे म्हणजे भिक्खून बौद्ध धर्मामध्ये जी मान्यता आहे की हनुमान जिंदा आहे, तर आजही लोक गुरुपा पाडीचे अनेक भिक्खू मला म्हणतात की महाकाश्यप त्यांचं परिनिर्वाण झालं, महाकाश्यप जिंदा आहे. तर हे हनुमान जिंदा आहे, जे महाकाश्यप जिंदा आहे इथूनच ते चोरलेलं आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे हे. तर हे गुरुपा पहाडी वगैरे जे गुरु कोण आहे, तर हे गुरुपा पहाडी म्हणजे गुरुपादगिरी म्हणतात तिला, जे म्हणजे भगवान बुद्धाचे या जगाचे गुरु आहे. तर हे अध्यक्ष होते महाकाश्यप भंतेजी. आपण पाहिलं असेल महाकाश्यप भंतेंची एक पत्नी असतात भिक्खुनी कपिलानी, भद्रा कपिलानी. हे दोघेही पती पत्नी चिवर घेत असतात लग्न झाल्याच्या नंतर, ते ब्रह्मचर्याचं वगैरे ती कहाणी आलेली आहे थेरगाथामध्ये. तर ह्या महाकाश्यप अध्यक्ष असतात आणि विनयधर उपाली असतात. बौद्ध भिक्खुनी ग्रंथामध्ये थेरीगाथामध्ये विनयधरा पटाचारा आहे, त्याचप्रमाणे विनयधर उपाली आहे. विनयधर उपाली आणि विनयधरा पटाचारा. तर विनयधर हे विनयाचं संगायन विनयधर उपाली भिक्खू करत असतो आणि सुत्ताचं संगायन 84,000, म्हणून विनयधर उपाली आणि सुत्तधर आनंद असं म्हटलं जातं. 84,000 सुत्त. आणि या पहिल्या धम्म संगीतीमध्ये 500 अरहत भिक्खूंचा सहभाग असतो. आनंदाला प्रवेश नसतो आणि नंतर आनंद तो याच सावन पौर्णिमेला अरहत पद प्राप्त करतो आणि त्याला संधी मिळत असते. जसे पोलीस भरतीमध्ये एखादी जागा शिल्लक आहे तर तशा पद्धतीने ते आपण समजू शकता. तर या 500 अरहत भिक्खू लोकच धम्म संगीती घेऊ शकतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर 500 अरहत भिक्खूंनी त्या पहिल्या धम्म संगीतीमध्ये सहभाग घेतला. आनंदाला मनाई होती कारण ते अरहत पदाला झालेले नव्हते, परंतु ते मात्र अरहत पद त्यांनी आजच्या श्रावण पौर्णिमेला प्राप्त केलेलं होतं. होऊ शकते की आनंद लवकर अरहत पद का केलं नाही, कारण ते भिक्खू भगवान बुद्धांच्या सेवेमध्ये होते. जे लोक जास्त सेवेमध्ये राहतात तर थोडंही दुर्लक्ष होते. 25 वर्ष बुद्धाची सेवा केली, त्यांना ध्यान पाठ होतं, सगळ्या गोष्टी त्यांना पाठ होत्या. परंतु होऊ शकते की जो माणूस घरचा जास्त ज्याच्यावर जबाबदाऱ्या असते तर ते होऊ शकते तसं, परंतु आनंद मात्र श्रावण पौर्णिमेला अरहत झाला. आणि ही जी धम्मसंगीती आहे, ही धम्मसंगीती 7 महिने चालली. भानक, भानवार आणि भानावर. म्हणजे भानक म्हणजे काय,
तर जे ज्यांचं जास्त स्मरणात असतात गाथा, भगवान बुद्धाचं तत्वज्ञान ज्याच्या जास्त स्मरणात असतं त्याला भानक म्हणतात. आणि भानवार हा शब्द आलेला आहे सुत्त पिटकामध्ये. आणि भानावर म्हणजे जे आपण भानवार आणि भानावर हे जे शब्द आहे ना, आपण म्हणतो ना भानावर ये ते भान नाही भानावर ये, हे पाली शब्द आहे. भानक, भानवार आणि भानावर हे शब्द इथूनच तयार झालेले आहे. तर हे बिहारमध्ये झालेली आहे हे धम्म संगीती. आणि इथे या पहिल्या धम्म संगीतीमध्ये धम्म आणि विनयाचं ते रक्षण करण्यात आलं आणि म्हणून याला रक्षा सुत्तंग दिवस म्हणतात. भगवान बुद्धांच्या धम्म आणि विनय या सुत्तांचं रक्षा झाली, त्याचं संगायन झालं धम्म संगीतीद्वारे. आणि अशा प्रकारे विनय पिटकामध्ये आणि मग जे आनंद, भगवान बुद्धांची वाणी कशी सुरक्षित राहिली, तर आनंदाने भगवान बुद्धाकडे जे वर मागितले होते सेवा करण्यासाठीचे, मी सेवा तर करतो, पण भगवान बुद्धाला त्यांनी आनंदाला सांगितलं होतं, आनंदाने भगवान बुद्धाला एक अट ठेवली होती, ते मी दुसऱ्या प्रवचनात मांडलेले आहे की तथागत सम्यक संबुद्ध जेव्हा जिथे कुठे प्रवचन करतील, जिथे जो जो उपदेश देतील ते मला येऊन सांगतील. त्याच्यामुळे आनंद कोण्या उपासकाला कुठे उपदेश दिला, आज कोणता उपदेश दिला, कोणत्या मार्गदर्शन केलं, हे सर्व तथागत भगवान बुद्ध आनंदाकडे सांगायचे. म्हणून आपण गाथेमध्ये म्हणतो एवं मे सुतंग एकं समयं भगवा सावतीय, हे आपण म्हणत असे मी ऐकले आहे की. तर या आनंदानाचे सगळं कथन केलेलं आहे. 84,000 गाथा त्यांना पाठ होत्या आणि म्हणून हे तथागता मला येऊन सांगायचे कोठे काय राहता वगैरे हे सगळं ते सांगायचे. आणि म्हणून पाली धम्मलिपीचं संगायन त्या ठिकाणी झालं आणि विनयाच्या संबंधी उपाली भिक्खू होता आणि सुत्त संबंधी आनंद भिक्खू होता. आणि हे सगळं हे सुभद्र भंतेजीमुळेच ते झालेलं होतं की आता जसं मनात येईल तसं बरं झालं, तथागत सम्यक संबुद्ध गेले, आम्हाला जास्तच ते हे करत होते, आम्हाला हे करू नका, ते आता जसं म्हणा येईल तसं वागता येईल. आणि म्हणून विनय आणि धम्म याचं संगायन या पहिल्या धम्म संगीतीमध्ये करण्यात आलेलं होतं. आणि म्हणूनही आजही आपण म्हणत असतो विनय, विनय म्हणजेच नियम होत असते. 5 शील हे विनयच आहे, 8 शील हेही विनयच आहे, 84,000 गाथा हेही विनयच आहे. आणि म्हणून विद्या विनयेन शोभते असं आपण म्हणत असतो. आणि म्हणून विनय पिटकाचाच विनायक आहे, बुद्धाचंच नाव आहे विनायक, अष्टविनायक, धम्म विनायक बुद्धालाच म्हणतात, विनायको बुद्धालाच म्हणतात. सिवली परित सुत्तामध्ये विनायक म्हणून बुद्धाचा उल्लेख केलेला आहे. तर हे विनायक म्हणजे ना विनयाचा अभ्यास म्हणजे विनयाची शिकवण देणारे, धम्म विनयाची शिकवण देणारे, अष्टविनयाची शिकवण देणारे म्हणजेच अष्टविनायक, धम्म विनायक, विनायक बुद्धालाच हे नाव आलेलं आहे. आणि म्हणून आणि हे जे पहिली धम्म संगीती झाली आणि दुसरी धम्म संगीती तर आपल्याला माहितच आहे बिहारमध्येच झाली, वालुकाराम महाविहारामध्ये वैशालीला झाली, महावनातील वालुकाराम महाविहारमध्ये. आणि त्याचं आयोजन शिशुनाग वंशाचा नागराजा काला अशोक किंवा काकवर्ण या राजाने केलेली होती. आणि हे जे दुसरी धम्म संगीती जे मी सांगत आहोत काला अशोक राजांनी वैशालीला भरवण्यात आली होती. आणि ते वालुकाराम महाविहारामध्ये सब्बकामी अध्यक्ष म्हणजे त्याच्यामध्ये यश काकंड पुत्र यशनं त्याचं आयोजन केलं होतं, रेवत भंतेजी होते त्या ठिकाणी. आणि अशा पद्धतीनं त्याचं आयोजन, त्या धम्म संगीतीचं आयोजन दुसरी धम्म संगीती इथे भरण्यात आली होती मगधला, हे आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे मगध म्हणजे बिहार मधल्या वैशाली या ठिकाणी दुसरी धम्म संगीती वालुकाराम महाविहारामध्ये. असा महावंश ग्रंथामध्ये उल्लेख आहे की 60 अरहंत भिक्खू महाराष्ट्रातले 60 अर्हत पद प्राप्त झालेले भिक्खू वैशालीच्या दुसऱ्या धम्म संगीतीमध्ये सम्मिलित होते असा उल्लेख आलेला आहे. तर ही दुसरी धम्म संगीती सुद्धा शिशुनाग राजा काला अशोक यांनी वैशालीला आयोजित केलेली होती वालुकाराम महाविहारामध्ये. आणि तिथूनच ते फाटे फुटलेले होते महासांगिक हिनयान महायान जे आपण असं म्हणत असतो. आणि नंतर सम्राट अशोकाच्या वेळी तर 18 पंथ उपशाखा पडलेल्या होत्या. ब्रह्मजाल सुत्त आणि दीपवंश आणि महावंश या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. आणि त्याच पद्धतीनं जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की धम्मसुत्ताचे अभ्यासक सम्राट अशोक होते. 7 सुत्तांचा उल्लेख त्यांनी विराटनगर राजस्थानच्या याच्यामध्ये केलेला आहे. सारनाथला जे भिक्खू बल याचा सुद्धा एक शिलालेख प्राप्त झालेला आहे. आणि आपल्या नागविदर्भामध्ये पवनी भंडाऱ्याला भिक्खू नागस्स पंचनिकायस असा उल्लेख आलेला आहे पवनी भंडाऱ्याच्या शिलालेखांमध्ये. तर 1 लाख जे दुसरी धम्म संगीती भरवण्यात आली होती तर त्याच्यामध्ये 1,12,000
700 म्हणजे 1,12,000 मधून 700 अर्हत भिक्खूंची निवड करण्यात आली होती आणि दुसरी धम्मसंगीती इसवी सन पूर्व 383 मध्ये 8 महिने चालली. बुद्धाच्या 100 वर्षानंतर ती वैशालीला वज्जीपुत्तक भिक्खू संघ, यश काकंडक पुत्त भिक्खू आणि 700 अरब भिक्खू, रेवत महातेरो आणि सब्बकामी हे अध्यक्ष होते. म्हणजे रेवत महातेरो अध्यक्ष होते आणि सब्बकामी उपाध्यक्ष होते या दुसऱ्या धम्मसंगीतीचे. आनंद महातेरो शिष्य हे 120 वर्ष त्यांचं वय होतं आणि संभूत सानवासी म्हणजे या दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये संभूत सानवासी ज्यांनी आनंद भंतेजीकडून चिवर घेतलेलं होतं, संभूत सानवासी भिक्खूने बुद्धाच्या शिष्याने, तर हे संभूत सानवासी त्यावेळी हरिद्वारला राहायचे आणि हरिद्वारचे भिक्खू सुद्धा ते अर्हत द्वार होतं, ते भिक्खू सुद्धा या दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. आणि असं म्हणतात की उज्जैनच्या म्हणजे अवंतीच्या 80 अर्हत भिक्खूने सुद्धा या दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये वैशालीच्या सहभाग घेतला होता आणि महाराष्ट्रातल्या 60 अर्हत भिक्खूने या वैशालीच्या दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये सहभाग घेतला होता असा महावंशमध्ये, दीपवंशमध्ये उल्लेख आहे आणि ब्रह्मचारी सूत्रामध्ये सुद्धा ते आपण वाचू शकतो. तर स्थविरवाद, हिनयान, महायान, महासांगिक आणि सम्राट म्हणजे बौद्ध धर्मामध्ये महायान, हिनयान, वज्रयान, तंत्रयान, मंत्रयान, सहजयान, भद्रयान, सौत्रांतिक, गोकुलिक, मैसिक, वज्जीपुत्तक एकूण 18 संप्रदाय सम्राट अशोकाच्या वेळीपर्यंत तयार झाले होते आणि या सगळ्या शाखा हे 10 कारण ठरली होती. शिंगामध्ये मीठ घेऊन जाणं, सिंगिलोन कप्प, द्वांगुल कप्प, गामांतर कप्प, आवास कप्प, अनुमती कप्प, आचिन्न कप्प, अमती कप्प, जलो गिंपातुम कप्प, अदसकम्म, निसिदनक कप्प आणि जात रूप रजत कप्प म्हणजे ह्या 10 नियमांचं उल्लंघन होतं. भिक्खू लोक ते सोनं नाणं वगैरे स्वीकारत होते आणि ते बैलाच्या शिंगामध्ये मीठ लवण ते घेऊन जात होते आणि ते 12च्या नंतर सगळ्या 10 घटनांचं अनुलंघन होत होतं. त्यामुळे यशनं त्याचं आयोजन केलेलं होतं. काकंडक पुत्त सुजाताचा यश नाही, काकंडक पुत्त यश, याचं खूप मोठं योगदान आहे दुसऱ्या धम्मसंगीतीनंतर. आणि त्यानंतर सम्राट अशोकाच्या वेळी तर 18 पंथ उपपंथ तयार झाले होते. हे नाथपंथी, हे वारकरी पंथी किंवा हे आदिनाथ पंथी, 84 सिद्धनाथ पंथी हे बौद्ध धर्माच्या उत्तरवर्ती शाखाच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे 18 पंथ उपपंथ तयार झाल्याच्या नंतर हे जे पंथ उपपंथ बौद्ध धर्मामध्ये तयार झाले होते तर ते तिसरी धम्मसंगीती पाटलीपुत्र अशोकाराम महाविहारामध्ये मोगलीपुत्र मथुरा आणि सम्राट अशोकाने त्याचं आयोजन केलेलं होतं आणि सम्राट अशोकाने आज्ञाही कोरल्या होत्या सारनाथ, साचीला, संकिशाला की जो कोणी भिक्खू आणि भिक्खुणी धम्माचं उल्लंघन करेल तर त्याला काशाय म्हणजे ते पांढरे वस्त्र करून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी. तर अशा पद्धतीनं हे भिक्खूंच्या संदर्भातलं आजही मी सुत्त निपातामध्ये ह्या गाथा सुत्त मी नेहमी वाचत असतो. भिक्खूंची ती उद्देशिका आहे. अनेक भिक्खूंनी या सुत्ताचं पठण केलं पाहिजे. मी आवाहन करून सांगतो की सुत्त निपातामध्ये ह्या गाथा आहे त्या भिक्खूंच्या उद्देशिका आहे. भिक्खूंनी त्याचं जास्तीत जास्त पठण करावं की भिक्खूंची उद्देशिका जशी भारतीय संविधानाची उद्देशिका आहे त्याच पद्धतीनं भिक्खूंची एक उद्देशिका आहे. दसधम्म सुत्त, चुंद सुत्त, खग्गविसान सुत्त, धम्मचर्य सुत्त, दसुत्तर सुत्त आणि रथविनीत सुत्त हे अत्यंत सुत्त महत्वाचे आहे. भिक्खून त्याचं पठण करावं. ते भिक्खूंसाठी खास करून भगवान बुद्धांची महत्वपूर्ण सुत्त आहे. आणि म्हणून हे बुद्धांच्या नंतर म्हणजे सम्राट अशोकाच्या वेळी तर 18 पंथ उपपंथ शाखा तयार झाल्या होत्या. आपल्याही महाराष्ट्रामध्ये महायान, वज्रयान आणि हिनयान, महायान आणि वज्रयान या तीनही प्रकारच्या लेण्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडतात. म्हणजे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. जसे तिकडे रत्नागिरीला पन्हाळे काजी असेल, वेरूळ, ह्या सगळ्या वज्री आणि बुद्धिस्ट लेण्या आहे. बोधिसत्व बुद्धाच्या मूर्त्या वगैरे दिसतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हिनयान, महायान आणि वज्रयान असे तीनही पंथ होते. शिवनेरी जुन्नरला तर भद्रयान पंथ होता. म्हणजे हे पंथ होते आपल्या महाराष्ट्रातही त्या पंथाचे लोक होते. वज्रयान, महायान, तंत्रयान आणि हिनयान. म्हणजे आजही आपल्याला औरंगाबादची जी विद्यापीठ लेणी आहे तिथे तुम्हाला बुद्धाच्या बाजूने अष्टविनायक एलिफंटा गणपती आहे. ते औरंगाबादच्या विद्यापीठ लेणीपाशी तुम्हाला बुद्धाच्या मूर्तीच्या बाजूला
गणपती दिसतो, काही लोक म्हणजे तो गणपती होय, तो विनायक होय, एलिफंट हेड बुद्धा. तर ह्या जे औरंगाबादची जी विद्यापीठ बुद्ध लेणी आहे, तुम्हाला बुद्धाच्या बाजूला गणपतीचं शिल्प दिसतं, ते गणपती नाही, एलिफंट हेड बुद्धा विनायक होय, आणि ते वज्रयानी बौद्ध शाखेची मूर्ती आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून वज्रयान, महायान आणि हिनयान लेण्या वेगळ्या असतात. महायान म्हणजे बुद्ध आणि बोधिसत्वाच्या मूर्त्या असतात. हिनयान लेण्या म्हणजे जुन्नर शिवनेरीला ज्या बुद्ध लेण्या आहेत, जुन्नर शिवनेरीच्या परिसरात त्या सगळ्या हिनयान लेण्या आहे. तिथं तुम्हाला एकही बुद्ध मूर्ती सापडणार नाही जुन्नर शिवनेरीच्या लेण्यांमध्ये. कारण हिनयान, महायान, वज्रयान अशा तीनही पंथांचे आणि इतरही पंथांचे भिक्खू महाराष्ट्रामध्ये शाखा होत्या. म्हणून वेरूळ असेल, पन्हाळे काजी असेल आणि पुण्यामधले पाताळेश्वर बुद्ध लेणी असेल, ह्या महायान वज्रयान बुद्ध लेण्या आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिसरी धम्मसंगीती जे धम्मदाय चक्रवर्ती सम्राट अशोकांनी भरवलेली होती, ती धम्मसंगीती सर्वात जास्त चालली पाटलीपुत्र पटण्याला अशोकाराम महाविहारामध्ये 9 महिने ती धम्मसंगीती चालली 248 मध्ये. आणि महान सम्राट अशोकांनी म्हणजे या भारतामध्ये जेवढे काही बौद्ध राजे झाले, सम्राट कनिष्क, हर्षवर्धन, सातवाहन, वाकाटक, जेवढे काही भारतामध्ये झाले, हे सगळे महायान वज्रयान पंथाला मानणारे होते. जेवढे काही बौद्ध राजे झाले भारतामध्ये आणि इतरही बौद्ध राष्ट्रामध्ये, ते महायान वज्रयान पंथाला मानणारे होते. फक्त आणि फक्त सम्राट अशोकच बुद्धाच्या स्थविरवाद, हिनयान मूळ शिकवणीला मानणारे होते. म्हणजे बाकी आपण जर पाहिलं म्हटलं तर मिलिंद राजा असो का कनिष्क राजा असो, हे सगळे दोन्ही राजे सर्वास्तिवादी पंथाला मानणारे होते. हर्ष म्हणजे बघा, कनिष्क राजा सर्वास्तिवादी पंथाला मानणारा होता, मिलिंद राजा सुद्धा सर्वास्तिवाद बुद्ध पंथाला मानणारा होता. हर्षवर्धन राजे, गुप्त राजे, पाल राजे, खमेर राजे, शैलेंद्र राजे, सातवाहन राजे, वाकाटक राजे, पल्लव राजे, चोल राजे आणि हे सर्व राजे महायान वज्रयान पंथाला, शाक्त पंथाला सुद्धा मानणारे होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. देश विदेशात बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसार अर्हत भिक्खूंनीच केलेला आहे. आणि म्हणून हे अत्यंत महत्वाची धम्मसंगीती म्हणजे चौथी धम्मसंगीती, ज्या चौथ्या धम्मसंगीतीमध्ये सम्राट अशोकाची अत्यंत महत्वाची धम्मसंगीती, ज्या चौथ्या धम्मसंगीतीमुळेच जगभर बुद्धाचा धम्म गेला. अनेक हरत भिक्खू, संघमित्रा, महामहेंद्र देश विदेशामध्ये पाठवण्यात आला. या सम्राट अशोकाच्या धम्मसंगीतीला विश्व बौद्ध धम्मसंगीती म्हटलं पाहिजे, कारण विश्वामध्ये बौद्ध धम्म पोहोचला या तिसऱ्या धम्मसंगीतीचं अत्यंत महत्वाचं आहे सम्राट अशोकाचं. आणि म्हणून महामहेंद्र, संघमित्रा असेल, इतिय, उत्तीय, संबल, भद्रसाल, हे सोवन, उत्तर, महादेव, अरहत, हे सर्व भिक्खू महाधम्मरक्षित महाराष्ट्रामध्ये सर्व सम्राट अशोकांनी धम्म प्रचारासाठी पाठवण्यात आलं होतं. म्हणून सम्राट अशोकाच्या या धम्मसंगीतीचे अत्यंत महत्वाचे परिणाम झालेले होते की भारत सोन्याचा, स्वर्णिम भारत आणि सोन्याची लंका म्हणजे रावणाची नाही तर बुद्ध धम्ममय लंका सम्राट अशोकानेच केली होती, मुला मुलींना पाठवून. आणि सोन्याचा भारत असं म्हणतात की सम्राट अशोकाच्या जम्बूद्वीप भारतामध्ये घराला दरवाजे राहत नव्हते, चोरी करणारे लोक नव्हते, दरवाजे उघडेच राहत होते. ते शनी शिंगणापूरची गोष्ट नाही, तर हे सम्राट अशोकाच्या जम्बूद्वीप भारताची ओळख आहे. अदिन्न दाना वेरमणी, चोरी करणारेच लोक नव्हते तर घराला दरवाजे कुलूप कसे राहील. आणि मग सम्राट अशोकांचे चपड नावाचा, सम्राट अशोकांनी जे आपले 84,000 शिलालेख कोरले, चपड नावाचा धम्मलिपीकार त्यांचा आणखी एक भिक्खू होता. त्याने ते 84,000 महास्तूप, महाविहार, धम्मशिलालेख, धम्मस्तंभ दगडांवर कोरलेले होते आणि धम्म आज्ञा सुद्धा कोरलेल्या होत्या. सम्राट अशोकांची धम्म आज्ञा सारनाथ, कौशांबी, सांची, संकिशा आणि विराटनगरला दिलेली आहे. आणि म्हणून चौथी धम्मसंगीती काश्मीरला कुंडलवन मध्ये सम्राट कनिष्कानं भरवली होती. वसुमित्र आणि भिक्खू महाकवी अश्वघोष हे साकेतचे भंतेजी होते. अश्वघोष भंतेजी, वसुमित्र भिक्खू आणि सम्राट कनिष्क राजांनी चौथी धम्मसंगीती काश्मीरला कुंडलवन मध्ये भरवण्यात आली होती. आणि याच धम्मसंगीतीमध्ये, चौथ्या धम्मसंगीतीमध्ये सम्राट कनिष्काने बुद्धाची मूर्ती तयार करायची किंवा नाही, बुद्ध मूर्ती तयार करण्याचा जो निर्णय आहे या चौथ्या धम्मसंगीतीमध्ये झालेला होता. आणि जे चौथी धम्मसंगीती जे झाली, पाचवी धम्मसंगीती राजा अभय वट्टगामिनी, श्रीलंकेला 450 वर्षानंतर राजा अभय वट्टगामिनी महान राजा होता श्रीलंकेला, त्यांनी आलोक महाविहार गुहामध्ये 500 अरब भिक्खूंना घेऊन केलेली होती. आणि त्यावेळी धम्मरक्षित महातेरो अध्यक्ष होते त्या अभय वट्टगामिनीच्या धम्मसंगीतीमध्ये. आणि
अशा पद्धतीनं ह्या धम्मसंगीत्या झाल्या आणि या चौथ्या धम्मसंगीतीमध्ये सम्राट कनिष्क बौद्ध राजांनी पहिल्यांदा बुद्धमूर्ती सिक्क्यांवर आणि बुद्धमूर्ती जगामध्ये तयार झाली. मथुरा, गांधार आणि इंडो ग्रीक शैलीमध्ये अवलोकितेश्वर, बोधिसत्व, तारा, मंजुश्री, पद्मपाणी, अमिताभ या सर्व बुद्ध बोधिसत्वाच्या मूर्त्या मथुरा गांधार शैलीमध्ये तयार करण्यात आल्या होत्या आणि तेव्हापासून बुद्धमूर्ती पूजा सुरू झाली. आणि जगभरात बुद्धमूर्ती म्हणजे सम्राट म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त बुद्ध मूर्त्या दान करणारा राजा जर होता तर तो बौद्ध सम्राट कनिष्क होता. आणि 5व धम्मसंगीती मंडालेला झाली होती, ब्रह्मदेश मंडालेला. आणि स्वतः विजयालक्ष्मी पंडित, जवाहरलाल नेहरूची भगिनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 6व्या धम्मसंगीतीमध्ये मंडाले ब्रह्मदेशला होते. आणि त्याच्यामध्ये राजा मीन 2 मीन यांनी त्याचं आयोजन केलं होतं. 2400 भिक्खू होते आणि देश विदेशातले विद्वान फिलॉसॉफर होते. आणि बाबासाहेबांना तिथेच या बुद्धमूर्त्या मिळाल्या होत्या, जे देहू रोडच्या धम्मभूमीमध्ये आहे पुण्याला. आणि त्या सिम्बॉसिस पुण्याला आहे. तर 1954ला जेव्हा 25 एप्रिल 1954ला पुलगावला बाबासाहेब आले, त्याच वेळी या 54लाच त्यांना बोधिसत्व पदवी ह्या 6व्या धम्मसंगीतीमध्ये ब्रह्मदेशला मिळालेली होती. आणि त्याचे महापाषाण शैलगृहामध्ये त्याचं आयोजन केलं होतं. रेवत स्थवीर आणि 1500 भिक्षू त्रिपिटक संगायन त्या ब्रह्मदेश मंडालेच्या महाविहारामध्ये झालेलं होतं. आणि अशा पद्धतीनं हे बुद्धमूर्ती बाबासाहेबाला बोधिसत्व पदवी या 6व्या धम्मसंगीतीमध्ये देण्यात आली होती. म्हणून बाबासाहेबांनी पालीचं संविधानामध्ये नोंद केलेली आहे. राजभाषा, लोकभाषा आणि राष्ट्रभाषा ही पाली भाषा होती. ज्याचं महाकात्यायन आणि महामोगलायन यांनी त्यांचं व्याकरण तयार केलेलं होतं. चपड नावाच्या भिक्खूनं धम्मलिपी तयार करून सम्राट अशोकांच्या माध्यमातून ते शिलालेख कोरले होते 84,000 जम्बूद्वीप भारतात. आणि बाबासाहेबांनी पालीला किती महत्व दिलं होतं. ज्या महामानवामुळे, ज्या व्यक्तीमुळे सम्राट अशोक आणि सम्राट अशोकाचे शिलालेख जगाला कळले, वाचता आले, तो जेम्स प्रिन्सेप. त्याचं खूप मोठं योगदान आहे. आणि पाली डिक्शनरी बाबासाहेबांनी सुद्धा केलेली होती. म्हणून या 3 लोकांचा खूप मोठा उल्लेख आहे बौद्ध धम्मामध्ये. जेम्स प्रिन्सेप, सर अलेक्झांडर कनिंगम आणि सर जॉन मार्शल या लोकांच्यामुळे हे धम्म सुरक्षित राहिला. आणि 84,000 हे धम्म सुत्त आनंदाने आणि 160 सुत्त अनाथ पिंडकाने. शून्याचे जनकच बुद्ध आहे. शून्यागार जे असतात, डायमंड सूत्र हे पहिलं ग्रंथ आहे जगामध्ये, डायमंड सूत्र. आणि भारतातले पहिले अनुवादक, ज्याला आपण ट्रान्सलेटर म्हणतो, या जगातले भारतातले पहिले अनुवादक ट्रान्सलेटर जर कोण असेल तर कुमार जीव नावाचे अर्हत भिक्खू होते, ज्याने चायना देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला होता. आणि मौर्य पूर्व काळातील 2 शिलालेख प्राप्त झालेले आहे सम्राट अशोकाच्या पूर्वीचे, एक कपिलवस्तूला आणि एक ओडिसा मध्ये तारापूरला. तर अशा पद्धतीने धम्म आणि विनयाचे वारसदार व्हा, माझ्या धनसंपत्तीचे वारस होऊ नका, हे भगवान बुद्धांनी सांगितलं आहे. विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. काही लोक म्हणतात की अभिधम्म पिटक हे 3ऱ्या धम्मसंगीतीमध्ये तयार करण्यात आलं. अनेक प्रकारची मान्यता आहे. म्हणून मिलिंद प्रश्न असो, विशुद्धी मग्ग असो, विशुद्धी मग्ग हा ग्रंथ सुद्धा आपण बुद्धघोष बंधेचा वाचला पाहिजे. मिलिंद प्रश्नही वाचला पाहिजे, काळजीने वाचला पाहिजे, मन लावून वाचला पाहिजे आणि प्रश्नही विचारले पाहिजे. आणि म्हणून इंग्रज लोक आणि मुघल लोक भारतात आले, त्यांनी सोनं नाणं लुटलं. इंग्रज लोक, मुघल लोक भारतामध्ये आले, राज्य केलं आणि त्यांनी सोनं नाणं लुटलं, धनसंपत्ती नेली आपल्या देशामध्ये. परंतु भारतामध्ये चीनचे प्रवासी आले होते, चीन भिक्खू, फाहियान, युआनशांग, इत्सिंग हे भारतामध्ये आले. परंतु त्यांनी भारतामधून सोनं नाणं धनसंपत्ती नेली नाही, तर बुद्धाची, धम्म आणि विनयाची धनसंपत्ती नेली. म्हणजे फाहियान, युआनशांग आणि इत्सिंग हे चीनी भिक्खू आले नसते आणि त्याने ग्रंथ नेले नसते, तर आज आपल्याला ग्रंथ सांगता आले नसते. बुद्धाचा धम्म घेऊन गेले इत्सिंग, युआनशांग, फाहियान. आणि म्हणून हे धम्माचं धम्म रक्षा बंधन म्हणजे धम्माची रक्षा झाली, धम्म संगीतीद्वारे धम्माच्या सुत्ताचं म्हणजे रक्षा सुत्तंग दिवस. भगवान बुद्धांच्या 84,000 जे रक्षा सूत्र आहे, गाथा आहे, त्याचं धम्मसंगीतीद्वारे त्याचं रक्षण करण्यात आलं या श्रावण पौर्णिमेला. म्हणून शीलच तुमची सदा सर्वदा रक्षा करते, तो राखीचा धागा रक्षण करत नाही. या भारतामधल्या सर्व स्त्रियांचं हिंदू कोडबिलाद्वारे, संविधानाद्वारे बाबासाहेबांचं संविधानच रक्षण करते. आपलं शीलच आपले सदा सर्वदा रक्षण करते. म्हणून परी नाही, झलकारी बना, कराटे शिका, काहीच कोणाची गरज नाही. सीलंग रखंतु सबदा,
शील आणि संविधानच आपलं रक्षण करते. आणि म्हणून बुद्धाचे तत्वज्ञान संपूर्ण जगाचे रक्षण करते. आपत्ती विपत्तीपासून, दुःख संकटापासून, शोकापासून, भयापासून, रोगापासून, दुःखापासून भगवान बुद्धाचाच धम्म रक्षण करते. हे काळे धागे, हे लाल धागे, हे पांढरे कच्चे धागे, हे राखीचे धागे, पवतीचे धागे हे बांधून आपला उद्धार होणार नाही. तर आपण या धाग्याच्या दोऱ्याच्या बंधनातून मुक्त व्हा. धागा बांधदोरान होय बरा असा आपला धम्म नाही. भगवान बुद्धांच्या अष्टांग मार्गाचं पंचशिलाचं पालन करा. अत्तदीप भव, स्वतःचं रक्षण स्वतः करा. कराटे शिका मुलींनो, कराटे शिका. बोधी धर्मन भंतेजी सारखं कराटे शिका, त्या ब्रुसली सारखं कराटे शिका आणि आपलं रक्षण आपणच करा. कराटे शिकलं पाहिजे. त्या मेरी कॉम सारखं, त्या पीटी उषा सारखं आदर्श घेतला पाहिजे आपण. तर म्हणून परी बनू नका, ते काल्पनिक परी, झलकारी बना. झलकारीचा आदर्श घ्या, स्वतःचं रक्षण स्वतःच करा. आणि म्हणून या श्रावण पौर्णिमेचं जे मी महत्व तुम्हाला कथन केलेलं आहे, ही श्रावण पौर्णिमा अत्यंत महत्वाची आहे. आपण या श्रावण पौर्णिमेच्या सर्वांना मंगल कामना करतो. पौर्णिमेचा चंद्र ज्या कलेनं पूर्ण होतो त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा पूर्णतात जाओ. आज पौर्णिमेचा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेचं हे महत्व मी समजून सांगितलं. या श्रावण पौर्णिमेला आपल्या मुलाबाळासहित अष्टशिलाचं पालन करून आपल्या पतिदेवासहित बुद्ध विहारात जा. भिक्खू संघाला भोजन दान करा, अष्टपरिस्कार दान करा आणि भैषज्य औषधी दान करा, चिवर दान करा. वर्षावासामध्ये अधिकाधिक धम्मश्रवण करा. स्थानिक बुद्ध विहारामध्ये जा आणि प्रामाणिकपणे धम्म श्रवण करा. वर्षावासामध्ये टीव्ही सोडा. आठशिलाचं पालन करा. उपवास धारण करा. कुणाचीही निंदा नालस्ती करू नका. टीका टिप्पणी करू नका. एकमेकाला माफ करा, क्षमा करा. बुद्धाचा धम्मच आहे. वैरानं वैर कधीही संपत नाही. या ठिकाणी या श्रावण पौर्णिमेच्या सर्वांना मंगल कामना करतो. हा व्हिडिओ जरी लांबलचक झाला असेल काही फरक पडत नाही. हा व्हिडिओ अधिकाधिक उपासक उपासिकांना शेअर करा. उद्देश हाच आहे, धम्माचा प्रचार आणि प्रसार हीच खरी मानव सेवा आहे. हा व्हिडिओ आपण अधिकाधिक जास्तीत जास्त लोकांना, आपल्या नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून ह्या श्रावण पौर्णिमेचं महत्व आपल्याला कळून येईल. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. सभे सत्ता सुखी होंतो भवतो. सब मंगल भवतो. सब मंगल. नमो बुद्धाय. जय भीम.